आपण असं म्हणतो की व्यसन एकदा लागलं की सुटणारच नाही. म्हणजे अनेक नाटकांमध्ये पूर्वीसुद्धा असं म्हणलेलं आहे, व्यसन म्हणजे काय, तर जे सुटत नाही ते व्यसन, अशी एक त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते खरं नाही. ठरवलं तर व्यसन सुटतं. डे फर्स्टला मी ठरवलंच नाही की आपल्याला दारुडा बिरुडा बनायचंय, राडे करायचे का नाही. आपलं असं म्हणजे पिन्नकमध्ये असं दारू सगळे पितात तसे आपण प्यावा. कारण त्याच्या आधी बघितलेलं काय होतं, छान मोठे लोक दारू पितात. मोठे लोक म्हणजे सगळेच मोठे. वर जेव्हा बघायचो ना तर वर सगळे पैसेवाले दारू पितात, माझ्यापेक्षा मोठे लोक दारू पितात. म्हणजे दारू पिणारा माणूस मोठा. पिक्चर मधला हिरो दारूच पितोय, सिरियल मधला दारूच पितोय. आता इतक्या खाली आलेला आहे तो की आता दुसरं काहीही शिल्लक राहिलं नाही. की घराच्या खिडक्या काढून विकणे, घरातले पंखे काढून विकणे, घरात असेल नसेल ते विकणे, सगळ्या टोकाला माणूस जाऊ शकतो. मला आई दिसणं बंद झालं आणि आयटम दिसणं सुरू झालं. हा दारूचा खरा कांड आहे. नजरच बदलली. फक्त त्याबद्दलच नाही की लगेच वासनांद झालो आणि असं पण नाही झालं. तेवढी फाटलेली असायची, माहिती होतं मारतीन लोक, पण नजर बदललेली कळायची. कारण एखाद दारू पिल्यानंतर जो माझा बघायचा दृष्टिकोन होता, जेव्हा जवळ यायचं ना ते व्यक्ती, अरे आपल्या वस्तीतले, तो गिल्ट पण येऊन जायचं की आपण एवढं गंदे आहे आपण. आणि हाच तर गैरसमज आहे त्या सगळ्यामधला की मी दारू घेतल्यानंतर मी निर्भय झालो, मी कॉन्फिडंट झालो, मला आता छान करता येतं आहे काही गोष्टी. हा जो भाग आहे हा तसा नाही आहे. तो स्टिम्युलंट नाहीच आहे मुळामध्ये. दारू हे डिप्रेझंट आहे. आणि त्यामुळे टोटल एका पॉईंटला येऊन माणूस संपूर्ण बेशुद्ध पडेल इतक्या स्थितीला तो जाऊन पोचतोच. सुरुवातीला जे कॅज्युअल अप्रोच सगळा घेतलेला असतो फॅमिलीनी, एवढं काय त्याच्यामध्ये काय बिघडतंय, नवीन आता सगळं कल्चरच बदलत चाललेलं आहे, कुठं बिघडलं थोडीशी घेतली म्हणून, असं म्हणणारी खूप माणसं येतात समाजामध्ये. त्यांच्या हे लक्षात येत नाही की 10 मधले दोघं असे होणार आहेत. त्या दोघात आपल्या घरातली मंडळी शिरली तर हॅलो नमस्कार, मी ओमकार जाधव आणि खुसफुसच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आता नुकताच आपण सवयींचा एक एपिसोड केला होता डॉक्टर मुलमुले सरांसोबत, आणि त्यामध्ये लोकांनी आम्हाला चौकशी केली होती की व्यसनांवरचा एक एपिसोड करा. आम्ही नागरिकशास्त्रामध्ये पण पुण्याचे जे CP आहेत त्यांच्यासोबत एक एपिसोड केला होता, तिथेही लोक फार म्हणत होते की एक ड्रग्जवरचा एपिसोड करा. तर यासाठी या सगळ्या सूचनांचा समावेश करत आपण छोटी सिरीज आणतो आहोत खुसफुसमध्ये, ज्यामध्ये ॲडिक्शनबद्दल, व्यसनांबद्दलचे 3 वेगवेगळे एपिसोड्स करणार आहोत. त्यातला पहिला एपिसोड आहे जो आज आपण करतो आहोत, अल्कोहोल ॲडिक्शन, दारूचे व्यसन. दुसरा एपिसोड असणार आहे ड्रग्ज ॲडिक्शनचा, आणि तिसरा असणार आहे पॉर्न ॲडिक्शनचा. तर व्यसन आणि त्याचे वेगवेगळे कंगोरे आणि त्याचे परिणाम या सगळ्यांबद्दल चर्चा करण्यासाठीची ही स्पेशल सिरीज आपण खुसफुस अंतर्गत करतो आहोत. आणि त्याचा हा पहिला एपिसोड आहे. आणि आपल्यासोबत या विषयाबद्दल बोलणारे, त्याच्याबद्दल काम करणारे 2 मोठी मंडळी आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही डेफिनेटली ऐकलं असेल. तर आज आहेत आपल्यासोबत श्रीरंग उमराणी सर. गेली 37 वर्ष ते व्यसनमुक्तीसाठी काम करत आहेत. सिनियर काउन्सिलर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ते जातात, आणि ते आज आपल्यासोबत जॉईन करत आहेत. वेलकम सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि अर्थात आपल्यासोबत आहेत नितीन घोरपडे सर. त्यांना वेगवेगळ्या माध्यमांवरती, प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही पाहिलेलं असेलच. ते अल्ट्रा मॅरेथॉन रनर आहेत, आणि स्वतः एक अल्कोहॉलिक होते, आणि त्याच्यानंतर पूर्णपणे अल्ट्रा मॅरेथॉनसारख्या शर्यतीत भाग घेत त्यांनी पूर्णपणे व्यसनावर मात केलेली आहे. आणि ते आज पर्सनल एक्सपिरियन्सेस सुद्धा शेअर करणार आहेत की काय पद्धतीनं ते परिणाम करता येतो आणि काय पद्धतीनं त्याच्यावर मातही करता येते. तर वेलकम सर. थँक्यू. मला वाटतं आत्ताच्या काळात अल्कोहोल ॲडिक्शन डिस्कस करणं म्हणजे कदाचित लोकांना हा प्रश्नही पडत असेल की हा खुसफुसचा विषय आहे का, आपण खुसफुसत बोलतो का याच्याबद्दल, कारण खरं तर उघडपणे यावर चर्चा होते. पण ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे ना, की आपण खरं तर दारूकडे व्यसन न बघता एक लाईफस्टाईल म्हणून पाहिलं जातं, आणि बऱ्यापैकी त्याचा एक सोशल एक्सेप्टन्स आहे. पण त्याचा आणि जर आपलं लिटरेचरही बघायला गेलं तर आपल्याकडे फार वेगवेगळ्या शेरो शायरींपासून, एकच प्यालापासून लिटरेचर, साहित्यात, फिल्म्समध्ये जे दारू अशी परत परत वेगवेगळ्या अर्थानं येत गेली आहे, त्याच्याबद्दलचा एक एक्सेप्टन्स तयार झालेला आहे. तर त्याचं ओके वाटतं. तर त्याचं खरंच किती मोठं गंभीर स्वरूप आहे की नाही आहे, त्याचं काय काय आहे, त्याचा कंगोरे आणि त्याचा आयाम केवढा मोठा आहे, हे आज समजण्याचा प्रयत्न आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत. तर मला वाटतं सुरुवातच इथपासून करूयात उमराणी सर, की नक्की अल्कोहोलिझम म्हणजे काय आहे, म्हणजे दारूचे व्यसन कशाला म्हणायचं. कारण मला वाटतं प्रायमरी ते असं असतं ना की आठवड्यातनं एकदा घेतो, मग त्याला काय व्यसन म्हणायचं का. तर नक्की व्यसन, दारूचे व्यसन कशाला म्हणायचं. बरोबर. मला असं वाटतं की आपण मुळामध्ये व्यसन हा शब्द वापरतो
तो अनेकदा नीट समजून घेऊन वापरत नाही. हम्म. व्यसनाला परस्पर असलेला आणखीन एक शब्द आहे, तो म्हणजे छंद. छंद आणि व्यसन हम्म. दोन्हीमध्ये माणसं एकच गोष्ट वारंवार करण्याचा प्रयत्न करतात. अच्छा. परंतु आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा छंद आपण म्हणत असतो तेव्हा तो सकारात्मक असतो. त्याच्यामधनं आपण काहीतरी शिकत असतो, त्याच्यामधनं आपण स्वतःला नव्या नव्या गोष्टी देत असतो आणि पुढे जात असतो. हो. तर याच्यामध्ये आपली काहीतरी सकारात्मक प्रगती होत असते. हा छंद आहे. व्यसनामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीची आवड सुरू होते, म्हणजे ती करावीशी वाटायला लागते आणि कालांतराने ती पुन्हा पुन्हा करत असताना त्याचे प्रश्न जरी निर्माण झाले आणि समस्या जरी निर्माण झाल्या तरी माणसाला त्यातनं सुटणं अवघड व्हायला लागतं. म्हणजे सुरुवातीला मजा वाटलेली असते, सुरुवातीला छान वाटलेलं असतं, ते करावंसं असं वाटायला लागलेलं असतं, म्हणजे एक प्रकारचं फिलिंग ऑफ वेलबिंग ज्याला म्हणतात तसं वाटत असतं. परंतु कालांतराने तेच फिलिंग ऑफ वेलबिंग हळूहळू समस्येमध्ये रूपांतरित व्हायला लागतं आणि त्या माणसाचे वेगवेगळे प्रश्न सुरू व्हायला लागतात. तर म्हणून एका बाजूला छंद आणि दुसऱ्या बाजूला हे व्यसन. आपण असं म्हणतो की व्यसन एकदा लागलं की सुटणारच नाही. म्हणजे अनेक नाटकांमध्ये पूर्वीसुद्धा असं म्हणलेलं आहे, व्यसन म्हणजे काय, तर जे सुटत नाही ते व्यसन, अशी एक त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते खरं नाही. ठरवलंच व्यसन सुटतं, अच्छा. हे याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आता जर असं व्यसन आहे आणि त्याला आपण अल्कोहोलिझमचा भाग ज्याचा विचारात जर घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की अल्कोहोलिझम मुळामध्ये सुरुवात जिथे होते त्याची, तेव्हा ती अशाच आनंदानेच होत असते. त्या पदार्थांनी मिळणारी जी गंमत आहे, ती गंमत माणसाला घ्यावीशी वाटायला लागते हम्म. आणि ती गंमत आपल्याला आनंद देत राहील असं वाटत राहतं. परंतु काही माणसांच्या बाबतीमध्ये असं होऊन बसायला लागतं की या अल्कोहोलिझमचे 4 सिम्प्टम्स आहेत ते मी सांगतो आणि मग हे वाक्य हो, पूर्ण हो. करतो. म्हणजे मग त्यामध्ये काय घोटाळा होतो ते आपल्याला लक्षात येईल. अल्कोहोलिझम हा मुळामध्ये मानसिक शारीरिक आजार आहे. हां, आणि कॉम्प्लेक्स आजार आहे. ओके. तर तो आजार असल्यामुळे त्याचे सिम्प्टम्स आहेत, लक्षणं आहेत. पहिलं लक्षण आहे ज्याला म्हणतात इन्क्रीज टॉलरन्स. इन्क्रीज टॉलरन्सचा असा अर्थ असा आहे थोडासा, की सुरुवातीला ज्या एका प्रमाणाने मजा वाटलेली असते, हम्म. तीच मजा वाटण्यासाठी कालांतराने त्या माणसाला अधिक प्रमाणात तो पदार्थ घेणं प्राप्त व्हायला लागतं. ओ. म्हणजे मी एका पेगनी छान वाटलेलं आहे मला आता. हो. असे काही दिवस गेले, काही काळ गेला. एक दिवस असं लक्षात येतं, की आज नाही मजा आली एका पेगनी. मग अजून थोडं घेऊ का? हम्म. आणि ते जे अजून थोडं आहे, इथे तो टॉलरन्स वाढला, की आता त्या एकाने तितकी मजा नाही आली. मग हा किती वाढत राहील? तर तो कितीही वाढत राहील. म्हणजे नाही, आता एक फुल बाटली मारली तरी अजून तितका नाही होते. म्हणजे अपुरंच राहिले, समाधान नाही झालेलं. हो. हा टॉलरन्स वाढणं म्हणजे हा पहिलं सिम्प्टम आहे, की अल्कोहोलिझममध्ये माणसाचा हा टॉलरन्स वाढलेला दिसतो. ओके. दुसरं लक्षण आहे त्याला म्हणतात कंपल्शन. म्हणजे त्या माणसाला कालांतराने आता आपण घेतच राहिली पाहिजे, हो. अशी जणू काही मेंदू सूचना देत राहतो. हम्म. म्हणजे आता तो विचाराने असं नाही करू शकत, की नाही आता बास झालं, आजचं थांबवतो, हो. असं नाही होत. त्याला जरी त्याच्या शरीरामधली दारू जर कमी व्हायला लागली, तर हळूहळू त्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. विड्रॉल्स एका अर्थाने यायला लागतात आणि त्याला आता पुढचं घेतलंच पाहिजे, अशा प्रकारची सूचना जणू काही आतनं मिळायला लागते. तिसरं लक्षण आहे त्याला म्हणतात डिपेंडन्सी. ओके. म्हणजे त्याच्याशिवाय आता त्या माणसाला काही करता येत नाही. म्हणजे तो पदार्थ शरीरामध्ये असायलाच हवा, तरच तो नॉर्मल काहीतरी वर्तणूक करू शकेल, विचार करू शकेल, काम करू शकेल. अन्यथा तो कामच करू शकणार नाही. आणि या तिन्ही नंतर जर त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला किंवा त्याच्याजवळचं द्रव्य संपलंच, दारू नाहीच आता अवेलेबल, तर त्याला विड्रॉल्स स्ट्रॉंग यायला लागतात. म्हणजे याला वियोग लक्षणं म्हणतात. हे विड्रॉल्स जर जास्ती यायला लागले तर पुन्हा एकदा त्याची धाव आता मला घेतलीच पाहिजे या दिशेला जाते. आता ही 4 जी लक्षणं आहेत, ही मुळामध्ये सोशल ड्रिंकर म्हणजे एका मर्यादेमध्ये घेणारा माणूस आणि एक अल्कोहोलिक यांच्यामधला फरक आपल्याला स्पष्ट करते. हो. स्पष्ट करते की एखादा माणूस थोडक्यात तो गंमत घेतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, दॅट्स ओके, आता मला काही गरज नाही पुढचं घेण्याची. हो. तो बाटलीला झाकण लावून टाकतो आणि ती बाटली ठेवून देतो कपाटात. अल्कोहोलिक बाटलीला झाकण लावू शकत नाही. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा. तर त्यामुळं घोटाळा तो होऊन बसतो त्याच्यामधला, की त्याला थांबता येणं अशक्य व्हायला लागतं. आता ही जी अवस्था आहे, ही अवस्था प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी येऊ शकते. ओके. म्हणजे लक्षणं जरी सर्व अल्कोहोलिकशी सेमच असली आणि एकसारखीच येत असली, तरी ती काय अंतराने येतील हे मात्र एकसारखं नाही आहे. ओके.
म्हणजे आता पेशंट्स आम्ही पाहत असतो त्याच्यामध्ये लक्षात असं येतं की पहिल्यांदा अगदी कधी घेतली बरं दारू अशी जेव्हा हिस्ट्री घ्यायची सुरुवात करत असतो आम्ही, त्यावेळेला तो असं म्हणतो की अगदी 12वीत होतो त्यावेळेला हम्म. परीक्षा झाली आणि मग पहिल्यांदा त्याचा अनुभव घेतला. त्यानंतर जवळपास 5-7 वर्षांनी त्याचं अल्कोहोलिझम सुरू झालेलं दिसतं. म्हणजे हा मधला सगळा काळ जो गेला तोपर्यंत हम्म. हळू-हळू. आता काही मुलांच्या बाबतीत 3च वर्षात झाला, काही सॉरी 4, काही मुलांच्या बाबतीमध्ये 4 वर्षातच झाला. म्हणजे वेगवेगळं अंतर आहे. हो. पण थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो टॉलरन्स आहे तो वाढत गेला आणि मग ते त्याच्या हाताबाहेर गेलं. हम्म. तर अल्कोहोलिझम हे असं दिसत राहतं. मी म्हटलं तसं की अल्कोहोलिझम हा मनोशारीरिक आजार आहे. म्हणजे एका बाजूला तो मेंदू बिघडवून टाकतो हो. आणि दुसऱ्या बाजूला शरीरामधले इतर अनेक ऑर्गन्स बिघडवत नेतो, विशेषतः लिव्हर हम्म. आणि यकृत आणि त्याच्यावरती होणारे परिणाम हा मोठा भाग त्याच्यामधला. पण त्याच्याबरोबरीने पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंडावरती होणारे परिणाम असतील किंवा नर्व्हचे इतर प्रश्न असतील, अशा संपूर्ण शरीरावर त्याचा जवळपास परिणाम होतच राहतो. हम्म. तर अल्कोहोलिझम हे असं आहे. आता मेंदूच बिघडल्यामुळे म्हणजे मेंदूवरती जो परिणाम होत असतो तो मुख्यतः कशावर होतो? तर तो बुद्धीवरती होतो. म्हणजे याला कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणतात, हम्म. की बुद्धी भ्रष्ट होणे हम्म. एक प्रकारे. हो. म्हणजे तो माणूस ठरवून विचारच करू शकत नाही, की अरे अशा प्रकारे आता मला थांबता येत नाही आहे. माझं वाढत चाललेलं आहे. त्याचे परिणाम अनेक ठिकाणी दिसायला लागलेले आहेत. मग ते कामावर होतील, कुटुंबावरती होतील, इतर नातेसंबंधांवरती होतील, समाजामध्ये होतील. अरे बापरे! खरं तर मी थांबवायला पाहिजे, पण नाही होत. हा निर्णय त्याला घेता येत नाही आहे. हम्म. हा इतका तो बुद्धीवरती परिणाम मोठा झालेला आहे, की अनेकदा थांबवायचं असं जरी म्हटलं, तरी तो असं म्हणू शकतो, की एक पुढचा पेग घेतो आणि मग आता थांबायचा विचार करतो. हम्म. म्हणजे थांबण्यासाठी सुद्धा किंवा तो विचार करण्यासाठी सुद्धा ते द्रव्य पुन्हा घातलं पाहिजे पोटामध्ये आणि मग थांबण्याचा विचार केला पाहिजे. हो. अशा प्रकारे हा बुद्धीवरती होणारा परिणाम असतो. बाकी जो सगळा शरीरामध्ये कालांतराने होत राहतो परिणाम हळू, कारण आपली सगळी सिस्टीम बिघडत जाते. त्यामुळे लिव्हर फॅटी व्हायला लागेल किंवा सिरोटिक व्हायला लागेल किंवा इतर त्याचे जे परिणाम होत असतील, असा सगळा मोठा परिणाम अल्कोहोलिझममध्ये होत असतो. आणि त्यामुळे हा जो सगळा काळ जातो, हम्म. सोशल ड्रिंकिंग आणि अल्कोहोलिझममधल्या फरकामध्ये आपल्याला असं दिसतं, की हा जो सगळा काळ जातो मोठ्याच्या मोठा त्या सगळ्यामधून, त्याचे फार मोठे परिणाम त्याच्या वैयक्तिक जीवनावर ते होतच राहतात त्या सगळ्यामधून. हम्म. परंतु ज्या घरामध्ये तो राहत असतो, त्या सगळ्या कुटुंबियांवरती व्हायला लागत असतात आणि एक प्रकारे असं जे म्हटलं जातं, की त्याच्या दारूनी त्याला तर परिणाम होतोय, पण बाकीच्या न पिणाऱ्यांनाही त्याचा परिणाम भोगावा लागतोय हो. हो. त्या सगळ्यामधून. हा जो मोठा परिणाम होत असतो, अशा प्रकारे सगळे त्याचे प्रश्न हळू निर्माण होत जातात. हो. हो. आता आपण कसं हे पण मेन्शन करताना म्हणालात ना, की कसं जे सुटत नाही ते व्यसन. तर त्याचा म्हणजे दारूचं व्यसन काय पॉइंटला लागतं, म्हणजे केव्हा लक्षात यायला लागतं साधारण हे आता व्यसनाकडे चाललंय आणि ते सोडवण्याचा जो काय प्रोसेस असू शकते, प्रवास असू शकतो, तो किती अवघड असतो? म्हणजे कारण हे खूपच पाहिलंय ना, की व्यसन लागतं पण ते सुटत नाही आणि त्यातनं बाहेर पडता येत नाही. तर त्याच्याबद्दल जर सांगू शकलात तर? प्रश्न म्हणून एकदम करेक्ट आहे तुमचं, पण आता त्याला लोचक आहे, की आहे त्याला खूप मोठी प्रोसेस. कारण मला जेव्हा ती पहिल्यांदा माझं जेव्हा दारू पहिल्यांदा आली वगैरे तो जर सोडला भाग, मी स्वतःहून जेव्हा पिणं सुरू केलं ना, डे फर्स्टला मी ठरवलंच नाही, की आपल्याला दारुडा-बिरुडा बनायचं आहे, राडे करायचे का नाही आपलं असं म्हणजे पिन्नकमध्ये असावं. हं. दारू सगळे पितात, तसे आपण प्यावा. कारण त्याच्या आधी बघितलेलं काय होतं, छान मोठे लोक दारू पितात. हं. मोठे हो. लोक म्हणजे सगळेच मोठे. हो. हो. आणि मोठ्याची व्याख्या मी जेव्हा दारू सुरू केली तेव्हा ठीक आहे, मी 7वी-8वीत मी पहिल्यांदा जरी पिलो असेल, पण मी रेग्युलर दारू 15-16 म्हणजे 10वी पासून प्यायला लागलो. आणि सुदैवाने आणि दुर्दैवाने मिक्स पैसे येत होते, दारू येत होती, हम्म. विकत घेता येत होती. आणि वर जसं बघायचो ना, कारण खाली बघायची सवय नसती मला. हं. वर जेव्हा बघायचो ना, तर वर सगळे पैसेवाले दारू पितात, माझ्यापेक्षा मोठे लोक दारू पितात. म्हणजे दारू पिणारा माणूस मोठा, पिक्चरमधला हिरो दारूच पितोय, सिरियलमधला दारूच पितोय, ज्याला म्हणजे कलरवाली म्हणजे अजून भारी. मला जवळपास मी तुम्हाला सांगतो, माझा प्रवास 94ला जो सुरू झाला दारूचा, मला 99पर्यंत हा राडाच माहीत नव्हता, की बियर हा वेगळा भाग असतो आणि कलरवाले पण वेगळा. मग आपलं हं. दारू देशी दारूपर्यंत मॅटर क्लिअर होता. पांढरी दारू 18 रुपये मी सुरू केली, 16 रुपयाला होती. राडा काय झाला, की तो हळूहळू मला कळलंच नाही. आता सरांनी जो एक्सप्लेन केला ना, हा टेक्निकल भाग आहे. हा जर तेव्हा कळला असता किंवा तेवढी मॅच्युरिटी असती ना, तर जगात कुणी दारूच पिलं नसतं. हम्म. हा मला माझ्या कांडमधून कळलेला हे मॅटर हाच आहे, की जो पण वाटोळ होत नाही ना, तो पण डिटेक्टच होत नाही.
पहिली पायरीच वाटोळं होणं आहे. जसं काही ना काही हातातून निसटणं सुरू होतं. माझं जसं निसटणं सुरू झालं, माझं छान काम होतं बॉस. म्हणजे माझ्या लायकीनुसार 300हून ज्यात मी 30,000वर गेलो होतो काही वर्षातच. म्हणजे 94-95ला मी कामाला लागलो, ₹300 पगार होता, तेव्हा खोली भाडं 150च होतं. म्हणजे खोली भाड्यापेक्षा दुप्पट. एक्झाम्पल, आता ह्या घराला ₹25,000 भाडं असेल, तर 50,000च पगार ना डायरेक्ट मला त्या काळातला. मग मला भर भाड्यापेक्षा दुप्पट पगारवाले जे काम होतं ते काही वर्षात मी 10 टाइम्स वाढल्या गेलो, 100 टाइम्स म्हणू, 30,000वर आलो आणि ते कामच गेले एक दिवसात. का? तर फक्त माझ्या दारूमुळं. कारण दारूचं प्रमाण एवढं वाढलं होतं. आता एक्सप्लेन केल्यानुसार ते वाढत जाणारा आजार वगैरे काही माहीत नव्हतं. ते सगळं आता मी नीट आहे ना 14 वर्षापासून, म्हणून मला सगळं आता मी बुक लिहून देऊ शकतो एक तुम्हाला की दारू कशी सोडावी, त्याच्यावर मी मस्त लिहून देऊ शकतो. पण ती पित असताना ना असं काही नसतं, दारू सोडायची नव्हती. दरवेळेस प्रयत्न असं रिअलाईज बऱ्याच वेळा झालं. रात्री तमाशा झाला की सकाळी वाटायचं आज बंद, आज से कुछ भी हो गया ना मॅटर, आता प्यायचीच नाही, काही जरी झालं देव येऊ द्या खाली. पण ते काय व्हायचं, दुपारनंतर टिंग 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 म्हणून कालच्या वाणी नाही करायचं. म्हणजे संध्याकाळी फिक्स होऊन जायचं की कालच्यासारखं नाही करायचंय. कालच्यासारखं नाही तरी एक नाही नाही काल नाहीच तसं करायचं, आपण 60 घेऊ निघून जाऊ असं काहीतरी. आणि ते तिथे गेल्यावर ते काय व्हायचं नाही, पोट नाही भरायचं. आज नाही करायचं आपल्याला राडा, आपण इथून घरीच जाणार. मग त्या दिवशी तर असं व्हायचं की तिथंच आउटून पडून जायचं, राडाबिडा सगळं राहिलं. म्हणजे असं काहीतरी ते दुष्टचक्र, आणि ते कळून येत नव्हतं. हे निभवलं गेलं कुठपर्यंत, जिथपर्यंत गोष्टी उघडकीस मी परत तो दोन्ही शब्द मला सूट होतात, सुदैवी आणि दुर्दैवी. सुदैवी यासाठी की मला असं खूप काही परिवार नव्हता मागं की मी आईचा माराला घाबरणारा आणि असं तसं काही नसावं मॅटर. दुर्दैवी हे की मला कोणी असं भेटलं नाही की दारू आत्ता म्हणजे 2 ठोके दे, नव्हतं कोणी. पण पैसे आल्यामुळं काय झालं, घरच्यांना मी एकटाच पिलर होतो की याच्याकडनं येतोय आणि कमवता मुलगा एकच आहे. आणि ज्यात अपब्रिंगिंग हा शब्द मी आत्ता ऐकला मागच्या 10 वर्षात, असं काय नव्हता. ज्या ह्याच्यात वारलो ना मी परिवारात, आणि ज्या सराउंडिंगमध्ये घर चालण्याचे वांदे होते, आणि त्यात दारू ही कॉमन गोष्ट होती. दर 2 घरांमध्ये बायको झोडणारे लोक होते जिथं वस्तीत मी राहिलेलो. काही चांगुलपणाची गोष्ट नाही, पण ती काही वाईटपणाचीही गोष्ट नव्हती. तेवढंच ते काही क्लॉक तेवढीच होती माझी, 12 आकड्याचंच घड्याळ होतं माझंही. पण ते कळणं बिळणं हे ते सगळं चलत ना, दारू वाढत ह्या लेवल मला कळलं जेव्हा ना की हा राडा होतो, तेव्हा खूपच नय्या पार झालेली होती. प्रवास चुकतो कसा, दारू हा निव्वळ एक भाग राहिला. मी सरांना परत थँक्यू म्हणलं की त्यांनी काही काही गोष्टी मला लगेच क्लिक करून दिल्या की फक्त दारू द्रव्य म्हणून, द्रव्य लयच भारी शब्द आहे, दारू म्हणजे लिकर भिकर म्हणून नव्हतंच ते. तर जसं पोटात चाललं गेलं ना, माझी दृष्टी बदलली. मी माझ्या आईला खूप लोअर लेवलला काम करताना बघितलं, कष्ट ज्यातनं तिला 10-20 रुपये मिळायचे आणि त्यातनं ती घर चालवायची. आणि मी माझ्या आईलाच बघायचो सगळ्या स्त्रियांमध्ये. ही माझी अपब्रिंगिंग खरी. पण दारूने काय झालं, माझा तो चष्माच बदलला. मी सगळेच आयटम बघायला लागलो. मला आई दिसणं बंद झालं आणि आयटम दिसणं सुरू झालं. हा दारूचा खरा कांड आहे. नजरच बदलली. फक्त त्याबद्दलच नाही की लगेच वासनांध झालो, आणि असं पण नाही झालं. तेवढी फाटलेली असायची, माहिती होतं मारतीन लोक, पण नजर बदललेली कळायची. कारण एखाद दारू पिल्यानंतर जो माझा बघायचा दृष्टिकोन होता, जेव्हा जवळ यायचं ना ते व्यक्ती, अरे आपल्या वस्तीतले, तो गिल्ट पण येऊन जायचं की आपण एवढं गंदे आहे आपण, की आपण आपल्याला कळत नाही ही ताई आपल्या पलीकडच्या गल्लीत राहते, तिला आपण कितीतरी वेळेस असं बघतोय. तो गिल्ट पण यायचा, पण तो गिल्ट मग उतरवायसाठी परत दारू प्यावा लागायची. हा झाला एक भाग, हा मोठा चष्मा होता. कुणाकडे बघताना ना हा समोरचा, ही सुरुवातच होऊन जायची माझी दारू पिताना. माझ्या लेखी सगळे मूर्ख. आणि जो की भाग होता माझा दारूच्या आधीचा, मी लय लवकर यंग झालो. मी 4वी-5वी पासूनच काम करतो, म्हणून तेव्हापासून तरुण झालेलो आहे. सगळे माझं मित्र, माझ्यापेक्षा लहान कोणच मित्र नाही, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठेच मित्र. पण तेव्हा माझं ना ऐकून घ्यायची भूमिका असायची. तुम्ही 3 जण बसले ना, तर मी शांत बसायचो. तुमच्यातनं एकाने जरी मोठे डोळे केले ना, तर मी अजून कोपऱ्यात जाऊन बसायचो. आदरात्मक, म्हणजे हा खूपच फिल्मी डायलॉग झाला, पण आदरात्मक मला माहिती असायचं की हा सांगतोय ना दादा, हा काहीतरी माझ्या कामात सांगतोय. नंतर मी ना फाट्यावर मारायला लागलो, कोण तू, चल हाट बाजू में, किती पैसे, तुझा काय पगार आहे, तू कोण आहे, नोकर. मी नोकर होतो, आणि मी त्याला म्हणतो, तू काय आहे, काय पैसेच ना हे एवढे माझ्याकडे, असं काहीतरी मी. आणि हे बदल दारूने केले. कारण माझ्यासोबतचे सगळे मित्र आहे ना, बरेचसे मित्र खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी पैशांनी मोठे झालेत, पण त्यांच्यात तो बदल नव्हता आला. लफडा काय, जो पण फाटत नाही ना, तो पण हा आजारच कळत नाही. ह्या आजाराचा सगळ्यात वाईट गोष्ट आहे. चांगुलपणात कुणीच नाही सुधरत, म्हणजे माझं बघण्यातला दृष्टिकोन सांगतो. सुधरत असतील, चांगले लोक आहेत, जातात आणि आळंदीला माळ घालतात, आणि चला येडे पित नाही जिंदगीभर. म्हणजे माझ्या लेखी असेच येते, एवढं कसं काय असू शकतं, माझ्याकडनं कधी झालं नाही. म्हणजे माळा किलोभर माळा झाल्या माझ्याकडं आळंदीची, काही झालं नाही.
पण आहेत लोक आहेत जे नॉर्मल आईची शपथ घेऊन सुद्धा थांबतात, असे पण लोक आहेत, बघितलेत मी. पण त्यांची संख्या खूप कमी आहे. माझ्यासारख्याचीच दलिंदरांची संख्या जादा आहे, ज्यांची पार वाटोळ जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत रिअलाईज होत नाही. आणि मी थोडासा ब्लेस्ड पर्सन आहे की वाटोळ झाल्यानंतर जिवंत राहिलो. बाकी मी असे मित्र बघितले डेंजर की त्यांना चान्स नाही मिळाला. ते असं शेवटच्या टाईम म्हणत होते, यार गलती होगी नहीं यार, वो नहीं करना मागता था. दोघांकडे शब्द नव्हते. मलाही, मी मरताना जो मित्र बघितले तर मला समजूनच येत नव्हतं ह्याला काय बोलू, याच्यासोबत दारू पिलेलो मी. हो. काहीच नाही, काही राहतच नाही. सो जे दिसतंय ना आजकाल, अ, माझे काही जवळचे लोक आहेत, मी आता योगायोगाने बढतीच भेटायला लागली लाईफमध्ये. तर आता ज्या समाजात राहतो ना मी, तिथं नाही, आम्ही आमच्या मुलांना सोबत घेऊन बसतो. माझी तर म्हणजे माझी तिसरीच गोष्ट फाटून जाते ऐकूनच. मुलांना सोबत घेऊन नाही, आम्ही तेवढे फ्रेंडली राहतो. मी विचारच नाही करू शकत. आणि ही गोष्ट खूप डेंजरस होत चालली सर, की म्हणजे मला नाही हक्क कोणाबद्दल बोलायचा. पण हा जो सर्रासवाला वाक्य आहे ना, की आम्ही सगळे सोबत बसून पितो. हो. तर ते त्यांना तर म्हणजे दंडवतच आहे आपलं, की त्यांच्या त्यांच्या जिगऱ्या, त्यांच्या गुरुद्याला सलामच केला पाहिजे. हो, कारण ते हल्ली खूपच ते बोलतात ना, की नाही एनिवे मुलाला जर व्यसन लागणार आहे, जो बाहेर जाऊन जर तो तो किंवा ती या गोष्टीला इंट्रोड्यूस होणार आहे, तर घरातनंच इंट्रोड्यूस करतात लोकं आणि मग घरापासूनच हे करा. म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट माहीत आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी किती त्याच्या व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर अंकुश ठेवू शकता. मे बी या लॉजिकने लोकं जातात. आत्ता आपण म्हणजे सरांनी खूपच इंटरेस्टिंगली काय काय पर्सनल एक्सपिरियन्सेसमधनं ते परिणाम आणि त्याच्या इम्पॅक्टबद्दल सांगितलं. तर नेमकं दारू प्यायल्यानंतर होतं काय, की ज्याच्यामुळे ना हे सगळे बदल घडतात? पहिला भाग असा की दारू हा पदार्थ डिप्रेझंट आहे. हं, हां, म्हणजे तो आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला, सेंट्रल नर्वस सिस्टमला स्लो डाऊन करतो. हं. परंतु गैरसमज असा आहे थोडासा, की तो स्टिम्युलंट आहे. अच्छा. तो स्टिम्युलंट आहे याचा अर्थ असा, की तो माणसाला एक्सप्रेसिव्ह बनवतो, तो हं, हं. रिलॅक्सेशन देतो, तो कॉन्फिडन्स वाढवतो, तो निर्भयता निर्माण करतो. आता हा जो सगळा गैरसमजाचा भाग आहे, त्याचं नाही कारण असं असं आहे, नाहीये खरं काही. असं नाही आहे. त्याचं काय घोटाळा होतो सांगतो. मुळामध्ये हा जो इन्हिबिशन्सचा भाग आहे, इन्हिबिशन्स आपल्या मेंदूमध्ये काय करू नये असं सारखं मेंदू आपल्याला सांगत असतो आणि त्यामुळे आपण फार बंधनामध्ये असतो तसं पाहिलं असता. हो. म्हणजे खूप लहानपणापासनं अपब्रिंगिंग असा शब्द यांनी जो वापरला, लहानपणापासनं आपल्याला इतके डूज अँड डोंट्स सांगितलेले असतात. असं वागायचं नाही, तसं करायचं नाही, या हो. पद्धतीनेच बोलायचं, इथे गेल्यावर असंच वागायचं. म्हणजे जसं एखादी आई लहान मुलाला घेऊन जर समजा परक्या घरामध्ये गेली, तर ती सारखी त्याच्यावर लक्ष ठेवून असते. हो. आणि तेही सारखं घाबरलेलं असं आईचं लक्ष आहे, मग कशाला हात लावता येणार नाही, काही करता येणार नाही. हं. जरा आई बाजूला गेली, की मग ते दाखवतो आपला प्रताप. हं. हे जसं आहे तसं इनिबिशन्सचं आहे. आणि म्हणून इनिबिशन्स नम करण्याचं काम हे पहिलं ड्रिंक करायला लागतं. म्हणजे पोटात दारू गेल्या गेल्या जो मध्यवर्ती मज्जासंस्थेचा भाग बधीर व्हायला लागतो हळूहळू, त्याच्यावर जो परिणाम व्हायला लागतो, त्यामुळे इनिबिशन्स नंब होत जातात. हं. इनिबिशन्स नम झाल्यामुळे काय व्हायला लागतं, आता ताबाच राहिला नाही ना, कोणीतरी कंट्रोल करणं नावाचा ताबाच राहिला नाही कोणत्याही प्रकाराने. ही जी स्थिती माणसाला येते, ती छान वाटते फार. ती हं. मस्त आहे. कारण आपल्यावर जर कोणाचा कंट्रोलच नाही. आता स्वैरपणाने हवं ते करा. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, मित्र-मित्र भेटल्यावरती कल्ला करतात असं आपण हो. म्हणतो, की ते मित्र-मित्र आहे त्यामुळे इनिबिशन्स नाही आहेत काही. काही पण ओरडा, आवाज वाढवा, काही दंगा करा, काही फरक पडत नाही. इनिबिशन्स नाही आहेत. हं. आता हे इनिबिशन्स नम झाल्यामुळे त्या माणसाचं जे जे दबून राहिलेलं असतं, ते सगळं हळू मोकळं व्हायला लागतं. आणि म्हणून बारमध्ये फार मजेशीर चित्र असतं. बारमध्ये जेव्हा अल्कोहोलिक जातो, त्यावर तो फार सज्जन छान माणूस असतो. तो हं. सगळीकडे बघतो, कोण नाही आहे ना, हळू आवाजात बसतो, व्यवस्थित मॅनेज करतो सगळं. जसं पोटात जायला लागेल हं. ड्रिंक, तसा मग त्याचा आवाज वाढायला लागतो. मग तो मस्त फ्री व्हायला लागतो. तो सगळ्यांशी बिनधास्त बोलायला लागतो आणि इतक्या एका टोकाला जातो, की दंगासुद्धा करतो मग फायनली त्या जिथं बारमध्ये गेलेला असतो तिथं. म्हणजे या इनिबिशन्स इतक्या नंब होतात एका पॉइंटला, की त्याच्यामधून त्याच्यावरचा सगळा ताबा त्याचा निघून जातो. हं. आता ही जी अवस्था आहे, ही अवस्था माणसाला फार हवीशी वाटते हं. त्या सगळ्यामध्ये. म्हणून पार्टीजमध्ये काय किंवा माणसं एकत्र आल्यावरती पिण्यामागचं कारण असं, की त्या सगळ्या माहोलमध्ये ती गंमत यावी, मजा मिळावी, मोकळं होता यावं वगैरे, वगैरे. पण हे लक्षात येत नाही, की डिप्रेझंट अल्कोहल असल्यामुळे बेसिकली तो जर पीत राहिला तर शेवट कुठे होणार आहे त्याचा?
कारण हळूहळू डिप्रेशन म्हणजे शिथिलपणा जो येणार आहे सगळा, मेंदूला तो येणार आहे, हार्टला येणार आहे, इतर सगळ्या सिस्टीमला येणार आहे. म्हणजे हळूहळू सगळी सिस्टीम स्लो डाऊन होत जाईल. किती हार्टचा शेवटचा टोका ठीक करून पडेल इतकी स्लो डाऊन होऊ शकेल. म्हणजे हा जो परिणाम आहे बेसिकली, हा परिणाम सुरुवातीला खूप छान वाटणार आहे. पण दुसरा त्यातला भाग असा आहे अल्कोहोलिझममधला, जे मगाशी तुम्ही सुरुवातीला बोलताना सुद्धा म्हटलं तसं, की समाजमान्यतेने होणारा घोटाळा आणि आत्ता यांनी उदाहरण सांगितल्यावरती की कुटुंबामध्ये शेजारी मुलासकट दारू पिणं यातला हो. गांभीर्य माहीत असतं. त्याचं कारण असं आहे की 10 दारू पिणाऱ्या माणसांमध्ये 2 अल्कोहोलिक्स होऊ शकतात आणि 8 माणसं सोशल ड्रिंकर राहू शकतात. कोण हे 2? कसं शोधायचं? म्हणजे अशी काय आपल्याकडची सिस्टीम नाही की या दोनांना सांभाळा बरं का, हे असे असे आहेत, अशी काही आपल्याकडे शोधायची सिस्टीम नाही किंवा असं काही यंत्र नाही की ताबडतोब लावून बघा आणि यांना वाचवा त्याच्यापासून. असं नसल्यामुळे काय व्हायला लागत असतं की ज्या कुटुंबामध्ये अल्कोहोल घेणारी माणसं आहेत आणि ती छान मजेत पितात, थोडीच पितात, झाकणं लावतात बाटल्यांना, पण काय माहिती त्यांची मुलं तसं करू शकतील का? म्हणजे त्यांना ते जमतंय. ते अल्कोहोलिक्स नाही आहेत, ते सोशल ड्रिंकर आहेत. कदाचित त्यांना त्याच्यानंतर थांबावं हे त्यांचा मेंदू सूचना देतो, पण आपल्याला सांगता येत नाही की त्यांच्या घरामध्ये असलेला मुलगा, त्यांच्या घरामध्ये असलेली मुलगी हे करू शकेल का? हा जो घोटाळा आहे त्याच्यामधला, हा इतका धोकादायक आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष माणसं करत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की त्या माझ्या घरामधलं जे कल्चर आहे, संस्कृती आहे, तीच परस्पर यांना थांबवेल, जे नाही आहे खरं. कारण त्या मुलांमध्ये कोणते बदल होतील, ते कसे असतील, हे काहीही सांगता येत नाही. आणि त्यामुळे केसेस पाहत असताना मी अनेक घरांमध्ये आजपर्यंत शेकडो घरांमध्ये पाहिलं की वडील अगदी छान थोडीशी घेतच राहिले अनेक वर्ष, मुलगा अल्कोहोलिक झाला आणि काही काळात त्या सगळ्या घराची उलथापालथ होऊन गेली आणि ते वडील म्हणत राहिले की खरं म्हणजे मी त्याला म्हणतो थोडीशी घ्यायला काय बिघडतं, पण हा घेत नाही ना थोडीशी. आता हा जो घोटाळा आहे त्याच्यामधला की तो अल्कोहोलिक आहे आणि तुम्ही सोशल ड्रिंकर आहात, हे समजून न घेतल्यामुळे की अल्कोहोलिझम हे कुठल्या माणसामध्ये असेल, म्हणजे या प्रकारचा घोटाळा कुठल्या माणसामध्ये असेल आणि कुठल्या माणसामध्ये नसेल, असं वर्ण तपासता येत नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यात मोठा घोटाळा त्याच्यामधला असतो. आणि म्हणूनच कुटुंबामध्ये हे भान येणं आवश्यक आहे त्या सगळ्यामध्ये, की आपण जरी कदाचित थांबून मर्यादित प्रमाणामध्ये व्यसन करत असलो किंवा दारू घेत असलो किंवा जे काय अंमली पदार्थ वापरत असलो, तरी आपल्या घरातली दुसरी माणसं तसं करतीलच असं नाही, मुलं तसं करतीलच असं नाही. हा जो त्यातला धोका आहे, हा धोका अनेकदा ओळखतच नाहीत आणि माणसांना असं वाटत राहतं की हे विचाराने थांबवता येईल, की जे होत नाही. म्हणजे विचारानं दारू थांबवता येत नाही. कारण एकदा त्याचे हे 4 सिम्पटम्स त्याला दिसायला लागले की तो अल्कोहोलिक होतो आणि त्याचा परतीचा मार्ग बंद होऊन जातो. म्हणजे तो पुन्हा सोशल ड्रिंकर नाही होणार आहे कधीच आयुष्यामध्ये. एकदा तो अल्कोहोलिक झाला आणि जर पुन्हा थांबून पुन्हा जर तो थोडीशी घ्यायला गेला, आता वडिलांसारखी थोडीशी पितो म्हणून, तर तो पहिल्यापेक्षा पुढे जातो आणि त्याचे प्रश्न आधीपेक्षा सुद्धा जास्ती निर्माण होतात त्या सगळ्यामधून. आता हे जर समजून घेतलं तर आपल्याला त्यातलं गांभीर्य असं लक्षात येईल की सुरुवातीला जे कॅज्युअल अप्रोच सगळा घेतलेला असतो फॅमिलीनी, की एवढं काय त्याच्यामध्ये काय बिघडतंय, नवीन आता सगळं कल्चरच बदलत चाललेलं आहे, कुठं बिघडलं थोडीशी घेतली म्हणून, असं म्हणणारी खूप माणसं येतात समाजामध्ये. त्यांच्या हे लक्षात येत नाही की 10मधले 2 असे होणार आहेत. त्या 2घात आपल्या घरातली मंडळी शिरली तर तो धोका केवढा मोठा आहे. आणि तसं घडतं. नंतर काय उपयोग आहे त्या सगळ्याला बोलण्यामधून? मग तो सगळा पुढचा उपचार करावा लागतो. मग त्याला ट्रीटमेंट देणं आणि बराच मोठा काळ त्या सगळ्यामध्ये जात असतो. त्या सगळ्या काळामध्ये घराची उलथापालथ होऊन जाते आणि मोठे सगळे प्रश्न निर्माण होत असतात. म्हणजे आपल्याला विचार करायचा आहे तो आधीच, नंतर नाही. नंतर करून त्याचा काहीच फारसा उपयोग होत नाही. तर म्हणून दारूचा मेंदूवरती होणारा परिणाम हा एका बाजूला लक्षात घेतला पाहिजे की तो स्टिम्युलंट नाही आहे, तो डिप्रेसंट आहे बेसिकली अल्कोहोल. तुम्हाला फक्त नंब करतो, तुम्हाला नम करतो. कॉन्फिडन्स नाही हो, देत. नाही. आणि हाच तर गैरसमज आहे त्या सगळ्यामधला, की मी दारू घेतल्यानंतर मी निर्भय झालो, मी कॉन्फिडंट झालो, मला आता छान करता येतं आहे काही गोष्टी. हा जो भाग आहे हा तसा नाही आहे, तो स्टिम्युलंट नाहीच आहे मुळामध्ये. दारू हे डिप्रेसंट आहे.
आणि त्यामुळे टोटल एका पॉईंटला येऊन माणूस संपूर्ण बेशुद्ध पडेल इतक्या स्थितीला तो जाऊन पोचतोच. ही जी गोष्ट आहे ही त्याच्यामधली लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याचं गांभीर्य आपल्याला समजेल काय. आता मला हे पुढचं जे उत्तर आहे ते दोघांनी खरं तर याच्याबद्दल बोलू शकलात तर की त्याचे तुमच्या पर्सनल आयुष्यावर पण किती मोठे परिणाम होऊ शकतात. म्हणजे मे बी तुमचं आता सरांनी तर थोडं त्यांच्या कामाबद्दलही सांगितलं आणि पर्सनल लाईफबद्दल पण सांगितलं, पण ते थोडं आणखी इलॅबोरेट करून जर त्यावर आपण बोलू शकलो की तुमच्या पर्सनल लाईफवरती, सोशल लाईफवरती, फॅमिली लाईफवरती, कुटुंबावर पण किती परिणाम होतो त्या सगळ्याचा आणि ओव्हरऑलच तुमचं बिहेवियर त्यातनं काय पद्धतीनं बदलतं. ओव्हरऑल तुमच्या आयुष्यावर व्यसनाधीनतेचा किती मोठा परिणाम असू शकतो आणि काय टोकापर्यंत ते जाऊ शकतं. एका शब्दात त्याचं उत्तर असं आहे, तुमचं सगळं जीवन अस्ताव्यस्त होऊन जातं. असं त्याचं एका शब्दातलं उत्तर आहे खरं सांगायचं झालं तर, की काहीच स्थिर राहत नाही. म्हणजे शारीरिक मानसिक तर बिघाड होतच जातो त्या संपूर्ण. आणि त्यामुळे माणसाचं जजमेंट जातं, त्याला विचार करता येत नाही, त्याला योग्य अयोग्य ठरवता येत नाही, त्याचा विवेक काही फारसा राहत नाही. फिजिकल फिटनेस त्या सगळ्यामध्ये जातोच त्या सगळ्यामधून. त्या सगळ्या वागण्याचा परिणाम त्याच्या व्यवसायावरती होतो, कामावरती होतो अर्थातच. त्यामुळे तिथंही सगळं बिघडतं. आर्थिक प्रश्न निर्माण झाल्यामुळे कुटुंबावरती त्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागतात. कारण तो जर एकटाच मिळवणारा असेल तर कुटुंब चालणार कसं, असा मुद्दा त्या सगळ्यामधून यायला लागत असतो. ज्या बायकोनी कदाचित कधीच काही बाहेर काम केलं नाही, तिला त्यासाठी घराबाहेर पडायची वेळ यायला लागते त्या सगळ्यामधून. सामाजिक अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागतात त्या सगळ्यामधून. कारण त्या पिण्यासाठी एकदा पैसे संपले त्याच्याजवळचे की त्याला भान राहत नाही, तो कुणाकडेही मागत सुटतो. मग आधी घरातनं पैसे घेतो, चोरतो, वाटेल ते करू शकतो. कारण हे जे सिम्पटम्स आहेत सगळे त्याच्यामधले ते असे भयानक असतात की त्याला थांबताच येत नाही. थांबायला गेला की भीती वाटायला लागते, अस्वस्थ व्हायला लागतं, रेसलेसनेस येतो आणि त्यामुळे तो पित असतो. त्याला दुसरा चॉईसच नसतो. तर त्यामुळे त्याच्या अशा सर्व जीवनावरती त्याचा संपूर्ण मोठा परिणाम होतो. आणि मगाशी हे जे सगळं बोलले त्यालासुद्धा एक शब्द आहे, त्याला म्हणतात रॉक बॉटम. आता इतक्या खाली आलेला आहे तो की आता दुसरं काहीही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे मला किती अशा केसेस माहिती, त्यांच्या तर स्वतः ते सांगतीलच त्यांच्या स्वतःच्या केसेस, की घराच्या खिडक्या काढून विकणे, घरातले पंखे काढून विकणे, घरात असेल नसेल ते विकणे, सगळ्या टोकाला माणूस जाऊ शकतो. म्हणजे अक्षरशः होत्याचं नव्हतं. हा जो शब्द आपण वापरतो असं नुसते उपमा द्यायला म्हणून वापरतो किंवा तो प्रत्यक्षामध्ये येतो, खरोखर प्रत्यक्षामध्ये येतो. इतका तो मोठा सगळा परिणाम असतो त्याच्यावरचा. आणि त्यामुळं सर्वस्व गेल्यानंतर माणसाने पुन्हा जागं होणं आणि सर्वस्व गेल्यानंतर पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण करणं याच्यामध्ये फार मोठा काळ जात असतो. म्हणून आम्ही नेहमी असं म्हणत असतो की तो रॉक बॉटम आणखीन वर आणता येईल का थोडासा. रॉक बॉटम वर आणायचं याचा अर्थ असा आहे की मी आधीच थोडंसं शहाणं व्हायचं आणि म्हणायचं स्वतःला की जर आणखीन असं चालत राहिलं तर आणखीन मी कुठं जाईन, त्याच्याऐवजी इथे थांबतो आता. म्हणजे एका अर्थाने समाजामध्ये माझी इतकी लाज गेली आहे की तोच माझा रॉक बॉटम आहे. किंवा आता माझी बायको माझ्याशी धड वागत नाही, हाच माझा रॉक बॉटम आहे. माझी मुलं माझ्या जवळ येत नाहीत, हाच माझा रॉक बॉटम आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य अगदी होत्याचं नव्हतं इतक्या टोकापर्यंत जाऊ शकतं. तुम्ही तर आणखीन त्याच्यावरती सिम्पल सरांनी नाही सर सांगतात टेक्निकल आहे, तो काही भागच नाही आहे. म्हणजे ते पुस्तक वाचून सांगतात, एवढे 30 वर्षापासून काम करतात, माझ्यासारखे लोक 2दा येऊन गेले त्यांच्यासमोर असं म्हणाल. लोचा काय की दारूचं नॉर्मल लोक पित आहेत 8 आणि 2 जे गणित सांगितलं की ओकेशन, लोकेशन, टाईम, पब्लिक, सराउंडिंग्स, मला वेळ काळ काही कळत नाही आहे, म्हणजे मी राडा करणारा दारुडा. उदाहरणार्थ घरून फोन आला, 4 जण आपण बसलो आहे आणि 3 गायब होऊन जातात पोरीला ताप आहे म्हणल्यावर. आणि मी काय म्हणतो की आलोच 5 मिनिटात, आणि पुण्यात असेल तर म्हणतो 0 मिनिटात. तो घड्याळ पुढं सरकतच नाही. ते 9 वाजता 7 वाजता मला फोन आलेला असतो की पोरीची तब्येत खराब आहे, तिला दवाखान्यात न्यायचं आहे. तर मग मी आधी सिरियस होतो आणि म्हणतो फास्ट पितो बरं का आता. नंतरच्या फोनला म्हणजे एवढा वेळ तक धरला म्हणजे विशेष काही नाही, अजून एक असं करत मी रात्री 12 वाजून टाकतो आणि स्वतःला समजवतो एवढं अर्जंट असतं तिने नेलं असतं. हे मी मलाच हा 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 माझं आयडेंटिफिकेशन. बाकीचे 3 एकाला जरी फोन आला ना, पोरीला ताप आहे, तर तो आहे तो ग्लास तसाच सोडून निघून जातो. हा ओकेशनल पिणारा माणूस जो आहे तसा निघून जातो.
हे उदाहरण झालं एक. असे खूप उदाहरणं आहे, खूप उदाहरणं. आणि 0 मिनिटावाला मी आलोच. हां, मी धरल्या गेलो हे आता ठीक आहे. मला सांत्वन मिळते बरं आहे माझ्यासाठी, की ती माझी चूक नाहीच आहे बाबा. मी त्या 2 मधला आहे. हे आता मला रेडीमेड मिळालं. तसं काही नाही. मला माती खायची असती. मला वेळेचं कळत नाही. मी कुठे पितोय कळत नाही. किती पितोय कळत नाही. बूच लावता येत नाही शब्द वापरला. मला बूच लावता येत नाही. हे माझं आयडेंटिफिकेशन आहे. घरच्यांनी जे आजकालचं चालू केलेला जो विषय मागच्या ह्याच्यात झाला, ते माझे तर त्यांच्या पाया पडून विनंती आहे. मग त्यांना वाटत 2 बुटं मला मारावं, पण पोरांना घेऊन प्यायला बसू नये. त्यांनी त्यांची काशी बाहेरच करावी. घरात करूच नये. काहीच मोठी बात नाही. ज्या पोरासमोर मी तंबाखू मळून नीट अभ्यास कर, तो म्हणाल मला मूड लागा अभ्यासमध्ये, एक चिमूट मला पण. असं होणार आहे. म्हणजे मी अभ्यासाचे ज्ञान देतो आणि माझं चालू आहे मळणं जोरात. तर तो थोड्या वेळाने येईल 10वी नंतर. म्हणून बाबा मूडच लागा थोडं कसं कॉन्सन्ट्रेशनसाठी एक मला पण मळा, डबल मळा. असं होणार आहे. बरेच मी लोकांना नाव नाही ठेवत आहे. मी जे बघतोय ना माझे मी माझ्या घरातलं सांगतो समजा उदाहरणार्थ. माझ्या नातलगातमधली पण असे आहेत. मी फक्त गॅलरीत सिगरेट पितो. अरे भाऊ, गॅलरीत सिगरेट पिऊन काय म्हणजे मी घरात सिगरेट नाही पित, गॅलरीत. सिगरेटचा स्मेल आहे ना 8-8 दिवस जात नाही. मी ते व्हील्स असं चेन स्मोकर नव्हतो, पण दारू पिलं की सिगरेट व्हील्स फिक्सच होतं. मग ते असं कशी हाताला चिटकून राहायची, मला सिगरेट कधीच आवडली नाही. पण तो दिखावा जो होता ना, की दारू के साथ में सिगरेट, मग ते असं कधी-कधी 2 त्यात टाकायचे. कोणतरी सांगायचं यात अवघड होतं. मग अवघड होतं की मी अजून अवघड करून दाखवतो बघ कसं आहे. घरी कधीच दारू पित नाही, आपण ऐसेच आहे. म्हणजे बाहेरून तर लोळतच जातो. आता घरी पण प्यायचे का? असं त्याचं उत्तर होतं. पण मी सांगायचो मी घरी नाही पित, आपण घरी नाही ठेवत. आणि एक काळ असा आला होता की ते उशाखाली ठेवावं लागायचे. कारण सकाळी उठल्यावर संडासच यायची नाही. उशाखालून काढली आपली, मारली. माझं बेडरूम ह्याच्यापेक्षा मोठं नव्हतं, ह्याच्यापेक्षा लहानच होतं. आणि मला असं वाटायचं आपण राजा. कारण त्या कोपऱ्यात थुकलेलं असायचं ना, एक घाण केलेली असायची. ही माझी अशी अवस्था होती. दारू काय करते, तर दारू हे करते, मला निबरघड बनवून टाकते, निर्लज्ज. हा आत्ता कळतो शब्द. तेव्हा मला काय वाटायचं, ताकदच नाही उठायला, आता कुठून जाता. माझ्या घरातल्या एका भिंतीच्या एक कोपऱ्यावर मी चुकून थुकलो होतो. मी माणिकचंद खायचो. घरात थुकणं इम्पॉसिबल होतं. कारण तो डाग कधीच निघत नाही हेही माहिती. आणि माझी परिस्थितीच नव्हती शारीरिक, आणि मी थुकलो कोपऱ्यात. पण ते 12 इथपर्यंत झोपून जायचो ना बऱ्याचदा मी माणिकचंद खाऊन. आणि दुसऱ्या दिवशी मी ते मला ध्यान होतं की आपल्याला पुसावं लागणार. तो घासायचा प्रयत्न केला, घासलाच नाही, निघालाच नाही तो. आणि मग काही दिवसांनी तो निघाला नाही ना, तर एक दिवशी मी बघितलं त्या कोपऱ्याकडं आणि म्हटलं यार असंही गेलेलं नाही आधीचा डाग. आम्ही इसको म्हणजे मी एवढा पागल झालेलो होतो. आणि दारू ही परिस्थिती आणून ठेवते लाईफमध्ये. हा माणिकचंद थुकायचा भाग फक्त उदाहरण झालं. बायकोला मारणाऱ्यातनं मी नाही आहे. पण ते एकदा हात उचलला आणि काही नाही केलं तिने आणि जात नाही सोडून, हे जेव्हा मला कळून चुकलं ना, तेव्हा मी हरामीपणा चालू केलं. मग मी नेहमी मारणं सुरू केलं. मला जेव्हा कळलं ना, की हे लोक मला कोणच हाकलू नाही शकत, माझ्या पैशावर आहे. मग मी बाप बनायचा प्रयत्न. म्हणजे असं. आणि ही सगळी बुद्धी मला दारू देत होती. कारण दारूनंतर मी 180 डिग्री डायरेक्ट दुसरा पर्सनल असायचो. मी RTO बनायचो, मी पोलीस बनायचो, मी हिरो बनायचो. असं आत अंगात यायचं काहीतरी. आणि त्यांनीच ऱ्हास होत गेला. रॉक बॉटम सरांनी सांगितलं, तो खूप वाईट आहे. ते दुश्मनाच्याही पदरी न पडो. कारण सामान्य माणूस सस्टेनच नाही करू शकणार. सस्टेनच नाही करू शकणार. मरून गेलेलं म्हणजे अशी यायचे ना, की असं वाटायचं की ह्याच्यापेक्षा मेलेलं चांगलं होतं. म्हणजे एक सिंपलचा किस्सा सांगतो मूर्खपणाचा. हा बऱ्याच लोक काय होतं हे सांगितल्याने मला हलकं वाटतं. बाकीच्यांचं माहीत नाही कुणाला काय हो. नारायणगावला माझी सासूरवाडी इकडंच आहे जुन्नरगड. औरंगाबादून निघालो आळेफाटा नारायणगावला करून कशाला काय मी रस्ता नेहमी हुकायचो. आणि मी एक बारमध्ये बसलो आणि उशीर झाला खूप. मला कळत होतं याच्यानंतर गाडी तर चालवता येणार नाही. तिथल्याच वेटरला आता दारू पिणारा हिंदीचं सांगितलं बारमध्ये लय भारी स्वागत असतं पिणाऱ्याचं. भाई आ गए, भाई आ गए. असं आत गेल्यानंतर बाई बसला, बाई रॉंग झाला. आणि तो वेटर मला कळला की तो आमच्या नांदेडकडचा आहे, मराठवाड्याचा. म्हणलो कसं आहे काय बाळा हे तू ड्रायव्हर बनशील का माझ्याकडं, लाईफ बना देंगे. असं दररोज कोणाची लाईफ बनवायची हिशोबाने असायचं. मी त्याला तिथून घेतला सोबत. माझं प्युअर स्वार्थ होता की मला चालता येत नव्हतं. एवढं डोकं चालत होतं की आपल्याला पोहोचावं लागेल. पैसे प्रचंड होते सोबत. माझं काम त्या टाईमी असं ऑनलाईन UPI GPay काही नव्हतं. पैसेच काम चालायचं असं. तर होतं बऱ्यापैकी पैसे होते. म्हटलं याला घ्यावं, सेफ तर राहू. आणि तिथून मी सासुरवाडी गेलो. औरंगाबाद कधी पोहोचलो माहीत नाही. पण मला जेव्हा औरंगाबादला असं मी 7-7 दिवस ब्लॅकआउटमध्ये असायचो फुल टर्रीत. आणि औरंगाबादला आलो होतो बाहेर बसलेला. सकाळी उठला हा माणूस कोण. आणि मी कुणालाही काही वचन देऊन आलेलो असेल, सवेरे आजा तेरी गरीबी हटा देंगे असं असायचं ते. हा हे कोण चालू काय माहीत. मी पण आपला आवरून निघालो, तोही माझ्यासोबत निघाला कामावर. चल भाई आता काय मी चालवतो साहेब. म्हटलं चालव. मी आपल्या बाजूने बसलो. काहीच बऱ्यापैकी दुपारपर्यंत कळलं नाही. त्याला म्हणतं थांब, कामावर जायच्या वेळी इकडे घे थोडंसं. हल्ला एक सगळी रिवाइंड झाली कॅसेट तिथपर्यंत. आपलं म्हणलं ह्याला
बरं म्हटलं असं अच्छा अच्छा असं आहे का ते. मग त्याला दुसरे 2-3 दिवस सहन केला. त्याला एक 4,000-5,000 रुपये दिले. अमाऊंट लक्षात नाही एक्झॅक्ट. त्याला म्हटलं तू नांदेडला जा आणि माझं जे काही कामात होतो मी, तर डीलर्स वगैरे सगळे ओळखीचे होते आणि त्याला एक ठिकाणी तिथं नांदेडमध्येच कामाला लावलं. पण मला ते म्हणजे विचार करा, मी अख्खा एक जिवंत माणूस एक ठिकाणाहून आणतोय, 7 दिवस सोबत ठेवतोय. हे असे काहीतरी विकृत चाळे दारूने सुरू झालेले होते. हम्म. घरातलं घर पण संपून गेलेलं होतं. माझा नेहमीचा शब्द असतो, की ताटात कमी आणि भिंतीवरच जेवण. कारण जेवण जायचंच नाही आणि मग जेवण खराब झालं, हे म्हणण्यासाठी ताट फेकून द्यायचं. काय माहीत नाही, भरलेल्या ताटात हात धुवून टाकायचो. ते मी जर माझी बायको असतो ना, तर एकतर मी पेटवून दिलं असतं माझ्या नवऱ्याला बिछाण्यासकटच रात्रीच. कारण ते लवकर जळलं असतं सरणासारखं. नाहीतर मी सोडून दिलं असतं. मी नाही म्हणजे मी माझ्या बायकोची साईड घेत नाही आहे. पण जो तो त्रास दिलाय ना मी क्रूरतेत, ते ते नाही सहन करणार. आपल्याकडे सालं बाईचं लाईफच सेल्फलेस असतं. म्हणजे ते काय थँकलेस जॉब हा एक शब्द मला आवडतो. ते आई असो माझी का माझी बायको, ते थँकलेस जॉबच करत राहतात. ते सकाळी लिंबू पाणी काय आणून देतात, डोकं दुखतंय माझं म्हणून. मी दारू पिऊन डोकं दुखलेलं असतं, अभ्यास नसतो केलेला किंवा कोणत्या ऑफिसचं काम नाही, ते आणून देतात. हे असे आहेत ना, ह्यांच्यामुळं आम्ही माजतो ज्यादा. खरं तर माझ्या बायकोनी तेव्हा म्हणजे मी ही रिक्वेस्ट आहे, म्हणजे मागं जर जाऊ शकलो, तर तिने हाणला पाहिजे होतं मला. मला हाणला असता ना, तर मी थोडंसं हे झालो असतो. दुर्दैव आहे ते. पण मी एक माझं अख्खं घर भंगार करून सोडतो व माझ्या सगळ्या घरच्यांना दारिद्र्य रेषेखालचं आणून ठेवतो. घरी पैसे असतात, पण दलिंद्री आणून ठेवतो. 12 महिने घरात सुतकी वातावरण असतं, की कोणतरी मेले घरात असं वातावरण होऊन जातं. ह्यातनं निघायला चान्स आहे का नाही माहीत नाही. बट रॉक बॉटमची वाट बघणं का नाही तेही मी टेक्निकल माणूस नाही त्यातला. माझा एक्सपिरियन्स हाच आहे, की ज्या दिवशी कळलं ना, तर मी सुदैवी आहे. मला तुमच्यासारखे 4-8 लोकं मिळाले आणि माझं दारू थांबण्याबद्दल मला त्यांनी खूप मदत केली आणि त्यानंतर आहे ना मला आवडायला लागलं. नॉर्मल लाईफ आवडायला लागलं ना, ते आवड चांगली ठेवायसाठी ह्यांच्यासारखे आणि बरेचसे काही लोक आहेत. त्यांनी मला मदत केली, की नाही आता हम्म, तू हम्म. आणि काय मदत काय केली, त्यांनी मला रिपीट केलं. माझी कालची कॅसेट रिपीट केली आणि ज्यांनी आहे ना, त्यांनी त्यांच्या अनुभवातूनच रिपीट केली आणि ते मला मॅच होत गेलं. अबे हे मी सांगायचो नाही. आता मी आता पब्लिकली एवढे सगळे राडे सांगतो पार सगळे. मला हो. कारण काही नाही आहे ना. चंद्रावर झालं आणि त्यानंतर मी केलं असं काही नाही आहे. सगळेच करता येते. मला त्याच्याबद्दल अभिमान अजिबात नाही आहे. हो. पण माझ्यासारखं कुणी बनू नये ही माझी तळतळ आहे. सो आहेत बऱ्या गोष्टी. मी माझ्यापासून सुरू करावी. मी प्रमोशन बंद करावं. मी माझ्या चुका कबूल कराव्यात आणि सिगारेट, गुटखा, दारू ह्याच्या काही गोष्टी आहे ना, मला काय माती खायची आहे ना, बाहेर जिल्ह्याच्या बाहेर जाऊन मरून जावं तिथं. दगड घालावा, दारू प्यावी आणि उडी मारावी. पण घरी नाही करावं. घरी करून मी त्यांचा बरं काही संबंध नाही आहे. उद्याचं भविष्य नुसतं टीव्हीवर जाहिरातीसाठी मी म्हणतो. त्याच्याच पैशावर जगायचं आहे माझ्या मुलाच्या मला भविष्यात. ठीक आहे, पैशावर नाही जगायचं तर मी त्याचं वाटोळं नाही बघायचं असेल, तर मी चांगलं वागायचं आहे. हम्म, हम्म. माहीत नाही, मी खूप लांबून लावली सॉरी बरं. नाही 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 काहीच हरकत नाही. मला ते इतकं पर्सनल एक्सपिरियन्सेस मधनं Correct. येतं ना तुमच्या, तर ते त्याच्याशिवाय त्याची किती धग असू शकते ना, मला Correct, नाही correct. वाटत इतर कोणी समजावून सांगू बरोबर. शकेल. आता आपण परिणाम आणि याबद्दल खूप विस्तारानं बोललो ना, त्यातनं बाहेर पडण्याची प्रोसेस काय असू शकते? म्हणजे आता हे तर माहिती आहे की एवढं मोठं त्याचं भयानक चित्र होऊ शकतं ॲडिक्शन दारूचं असेल तर. पण त्यातनं बाहेर पडण्याची प्रोसेस कशी असते आणि काय काय गोष्टी वर्क करतात? एक पहिली गोष्ट करणं प्राप्त असतं ते म्हणजे ॲब्स्टेन करणं. म्हणजे ॲब्स्टिनन्स हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. दारूपासून लांब राहायचं असेल तर दारू आणि तो माणूस हे दोघं लांब गेले पाहिजेत एकमेकांपासून. कारण मुळात जोपर्यंत ती त्याच्या शरीरामध्ये जाती आहे, तोपर्यंत त्याचा मेंदू काम करत नाही आणि त्याला फारसा काही विचार करता येतो अशातली गोष्ट होत नाही. हं. काही वेळेला मध्ये काही गॅप्स तयार होतात. म्हणजे दारू प्यायलेलाच नाही, मग विड्रॉल्स अंगावरतीच काढले आणि मग मधल्या काही काळामध्ये विचार यायला लागला किंवा यांनी त्यांचा जसा अनुभव सांगितला, जसं की कुणीतरी मदत केली. मग अमुक एका मीटिंगला घेऊन गेला, की ज्या ठिकाणी माणसं बोलतायत आणि ती सांगतायत, ते कानावर पडलं. हं. परंतु सर्वसामान्यपणे असं दिसतं, की माणूस जेव्हा कन्झ्युम करतो आहे, म्हणजे त्याचं चालू आहे, प्रॅक्टिसिंग अल्कोहॉलिक आहे, चालू आहे दारू पिणं. अशा वेळेला त्याला जर थांबवायचं असेल, तर त्याला ट्रीटमेंटशिवाय पर्यायच करता येत नाही. त्याला ट्रीटमेंटसाठी ॲडमिटच करावं लागेल, कारण तिथे ॲब्स्टेन करता येतं. हं. म्हणजे तो माणूस आत राहतो, दारू दाराच्या बाहेर राहते. आता ही अवस्था जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत हळूहळू त्याच्या शरीरामधली, मेंदूमधली दारू जाणार कशी? म्हणजे डिटॉक्सिफिकेशनचा जो प्रोसेस सुरू करावा लागतो सुरुवातीला, की माणसाला त्यातनं बाहेर यायचं आहे. मग पहिलं काय करावं लागेल? मग पहिलं त्याला ॲडमिट करावं लागेल. ॲडमिट केल्यानंतर त्याला डिटॉक्स करावं लागेल. हं. त्याच्या शरीरामधली दारू टॉक्सिन्स काढावी लागतील. मग त्याला काही औषधोपचार करावा लागेल.
अशा एका प्रोसेसनी पुढं जसं जात जाईल तो माणूस, तसं त्याच्या शरीरामधली दारू गेली. तो एका निदान नॉर्मल अवस्थेला आला, की त्याच्या आता निदान शरीरात तरी दारू नाही आहे. मग कालांतराने आणखीन एक मोठा काळ गेला. मग मेंदू काम करायला लागला हळूहळू आणि त्याच्या मनामध्ये विचार यायला लागले. मग तो स्वतःकडे पाहायला शिकला. मग त्यांनी दारूचा प्रश्न म्हणजे काय हे समजून घ्यायला सुरुवात केली. असं करत, 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 करत त्याच्यावरती म्हणजे त्याचा जो पुनर्वसनाचा भाग असतो एका अर्थाने असलेला आपण रिहॅबिलिटेशन असं म्हणतो त्याला हो. शब्द वापरतो, की असा एक मोठा काळ गेला आहे, की आता तो काही काळ दारू त्याच्या पोटात गेली नाही. मग तो विचार करायला लागला आता त्याला पुन्हा एकदा समाजामध्ये न्यायचं आहे. पुन्हा एकदा त्याला मेनस्ट्रीममध्ये न्यायचं आहे. काहीतरी त्याच्या कामाचं बघायचं आहे. त्याचा आत्मविश्वास त्याला परत निर्माण करायचा आहे. मग हा पुनर्वसनाचा भाग हळूहळू करत न्यावा लागतो आणि तोही निरीक्षणाखाली करत न्यावा लागतो. ओके. कारण काय असतं, आपण अगदी सुरुवातीचं जे बोललो त्याच्यातली काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत, की ऑब्सेसिव्हनेस हा जो मूळ मुद्दा आहे त्या सगळ्यामधला, की यांनी जे सांगितलं, की मी असा तो माणूस आहे, मी असा तो माणूस आहे, असं म्हणून जे मगाशी ते सारखं बोलत आहे, तो कोण माणूस हा असा? तर जो मूलतः ऑब्सेसिव्ह फार होतो आणि ज्याला आपल्या कोणत्याही गोष्टीवर मर्यादा ठेवता येत नाही. म्हणजे अगदी लहानपणीसुद्धा असे सिम्पटम्स दिसतात, पण ते आपल्या कोणाच्या फारसे लक्षात येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ मूल खेळायला गेलं, की ते खेळतच बसतं. खेळतोय दिवसभर खेळतोय. त्याला घरी यायचा मार्गच नाही समजत आहे, की अरे आता बास, आता संपला मुद्दा. मुलं आता घरी जातील, अभ्यास करायचा आहे, उद्या गृहपाठ आहे, म्हणजे होमवर्क हो. करायला पाहिजे. नाही, तो खेळतच राहिला. मग कोणीतरी जाऊन त्याला धरून आणलं. म्हणजे त्याला कुठे थांबायचं ते कळत नाही. काही एखादी गोडाची वस्तू आणली, तर खातच राहिला, खातच राहिला, खातच राहिला. त्याला तो बॉक्सच लावता येत नाही. तो खातच राहतो. म्हणजे त्याचा हा जो एक प्रकारचा ऑब्सेसिव्हनेस आहे, याचा दुसरा कालांतराने मोठं झाल्यावरचा दिसणारा भाग, ज्याला आपण इंद्रिय सुख असं म्हणतो. म्हणजे मला मजा वाटली पाहिजे सारखी. सारखी मजा वाटली पाहिजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये. आणि त्यामुळे त्या मजा वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आसक्ती हळूहळू त्या माणसाला लागत राहते. मग ते दारू पिणं असेल, ते खाणं असेल, ते मजा करणं असेल, ते स्मोकिंग असेल किंवा आणखीन काही कुठल्याही गोष्टी असतील. त्याला मर्यादा देता येत नाही कोणत्याही गोष्टींना. आणि हा जो एक प्रकारचा असलेला व्यक्तिमत्वातला भाग आहे, तो लक्षात घेतला पाहिजे, की हा व्यक्तिमत्वातला भाग आहे एका अर्थाने असलेला, की त्या माणसाच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये कुठे थांबायचं हे त्याला कळत नाही आहे. जे सोशल ड्रिंकरला कळतं आपसुकच, त्याला हे कळतंय आतनंच जणू काही, हां, याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही, संपला मुद्दा, आता घरी जायचं आहे. मगाशी यांनी जी काही उदाहरणं सांगितली तशी, की घरी मूल आजारी आहे, तर तो माणूस उठूनच जाईल. त्याला माहिती आहे की महत्त्वाचं काय आहे. या माणसाला महत्त्वाचं काय समजत नाही. त्याला प्रायोरिटीज समजत नाहीत. त्याला त्याचे गोल्स समजत नाहीत. आणि त्यामुळे तो वाहवत, वाहवत, वाहवत गेलेला असतो त्या सगळ्यामधून. ही एक प्रकारची असलेली पर्सनॅलिटी असं आपल्याला म्हणता येईल ढोबळपणानं. आता हे सगळं असल्यामुळे काय होतं, की उपचाराचा सुद्धा जो सगळा भाग आहे, की ॲडमिट केल्यापासून त्याला जो सगळा ट्रीटमेंटचा भाग सुरू होतो, तिथपासून ते त्या माणसाचं व्यक्तिमत्व कसं आहे हे त्याचं त्यालाच दाखवून देणं, की तो कसा आहे, काय घोळ होतोय त्याचा सगळा. म्हणजे त्याला हे समजत कसं नाही आहे, की अरे आपण घरामध्ये राहतो, मग घरातल्या काय काय गोष्टी असतात, घरातल्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्यांना महत्त्व किती द्यायचं असतं. मग आपलं पहिलं प्राधान्य नेमकं कोणतं आहे. म्हणजे ज्याला आपण सामान्यपणाने असं म्हणतो, की माणूस आपल्या घरामध्ये राहत असतो, तेव्हा तो एकमेकांना धरून काही विशिष्ट रोल्स करतो, जबाबदाऱ्या घेतो. तो जनरल राहत नाही. अगदी छोटं असल्यापासून मोठं होईपर्यंत, ॲडल्ट होईपर्यंत सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने त्या जबाबदाऱ्या पाहत राहतो बरोबर. आणि त्या आचरणामध्ये आणत राहत असतो. या जबाबदाऱ्या आत्ता जे हे बोललो त्या माणसाला समजतच नाही आहेत, की या आपल्या जबाबदाऱ्या आहेत. आणि त्यामुळे तो इतका स्वतःमध्ये रमलेला आहे त्या सगळ्यामधून, की त्याला आपली मजा आहे ना, एवढाच एक मूळ मुद्दा होऊन बसलेला आहे, की आपण मस्त आहोत ना, आपण छान आहोत ना, आपल्याला छान मिळतंय ना. हे जे आत्मकेंद्रितपणा एक प्रकारचा आहे त्याचा सगळ्याचा, तो त्याला दाखवणं प्राप्त आहे. हा जेव्हा सगळा आत्मकेंद्रितपणा दिसायला लागतो हळूहळू, तेव्हा तो त्याला ॲक्सेप्टन्सकडे नेणं प्राप्त आहे, की तू कसा आहेस, तर तू असा आहेस. म्हणजे तुझ्या पोटामध्ये दारू गेल्यानंतर तुला मजा तर वाटती आहे, तुला छान थोडीशी प्यावी वाटते, पण घडतंय काय? घडतं हे आहे, की तू जे थोडीशी म्हणून प्यायला जातो आहेस, ते तुला थांबवता येत नाही. हो. आणि ते थांबवता न आल्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. हे कधी स्वीकारणार आहेस तू? हे जेव्हा तो स्वीकारणं त्याचं सुरू व्हायला लागतं, की हो, आता माझ्या लक्षात आलं, की हे मला जमत नाही आहे. आता खरं तर हे सोपं नाही आहे.
म्हणजे माणसाला आवडणाऱ्या गोष्टींपासूनच त्याला वंचित करायचं ही हो. सोपी गोष्ट नसते. हो. म्हणजे मला एखादी गोष्ट फार आवडते आणि कुणीतरी मला म्हणायचं तीच बंद करायची. आता जे मला आवडतंय त्याच्यापासून मला बंद करायचं हे सोपं नाही आहे स्वीकारायला, पण इथं ते करावं लागणार आहे. हम्म. आणि म्हणून हे जेव्हा तो लक्षात ठेवायला लागतो की कितीही छोटा त्यातला भाग असेल, म्हणजे मी एक चमचाभर दारू प्यायली नाही चालणार, कारण ती सायकल सुरू होणार त्या सगळ्यामुळे. म्हणून तुझ्या पोटामध्ये ते जाताच कामा नये. आता हे इतरांना म्हणजे ते जसं मला असं म्हणतायत की हे एका अर्थाने त्या ट्रीटमेंटचा भाग म्हणून बोलतायत, त्याच्यामधला आवश्यक असा भाग आहे की हे त्याच्या पचनी पाडणं आणि त्याला ते स्वीकारण्याचा आनंदाने स्वीकारायला लावणं ही सोपी गोष्ट नाही आहे. हो. फार अवघड गोष्ट आहे, कारण तो डिनाय करत असतो त्या सगळ्याला. आणि म्हणून पहिलं मुळामध्ये त्याला हे पटतच नसतं की असा कसा मी वेगळा आहे. हम्म. हम्म. जगामध्ये इतके मस्त एन्जॉय करतायत लोक आणि मी मात्र नाही करायचं. असं असं कसं? आता मी ठरवीन आणि दाखवूनच देईन की कसा मस्त थोडी थोडी पीत जातो बघा. आता तर मला सगळं कळलं शास्त्र, आणि असं शास्त्र कळल्यामुळे आता मी माझ्या मनाला नक्की सांगणार आहे एक म्हणजे एकच पेग, जे कधीही घडणं शक्य नाही. परंतु हा खेळ त्याला सारखा खेळावासा वाटतो, कारण त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतं ना. हो. म्हणजे दुकानं तर भरलेली दिसत असतात, कोणीतरी ओळखीची माणसं पित असतात, कुठेतरी लग्नाला गेला कार्यक्रमाला गेला तिथं कोणीतरी काहीतरी करत असतं, त्याच्याबरोबर पिणारा जो त्याच्या अगदी बरोबरचा माणूस आहे हा नेमका ट्रीटमेंटला आतमध्ये असतो आणि तो मस्त पित असतो, हे दिसत असतं त्याला. आणि अशा वेळेला त्यांनी त्या सगळ्याला नाही कसं म्हणायचं, हो. त्याच्या मनामध्ये सदैव येत राहतं की नाही आता काय करायचं बरं, थोडीच प्यायची हां, आता याच्यापुढे आयुष्यात जास्ती प्यायची नाही. म्हणजे त्याच्या मनामध्ये हे येणं फार अवघड होऊन बसतं की अरे आपल्याला एक थेंबसुद्धा पिणं शक्य नाही, थेंबसुद्धा पिणं शक्य नाही. आता हा जो स्वीकार आहे हा स्वीकार कसा होऊ शकतो नाहीतरी, तर त्या अस्ताव्यस्ततेच्या पेन्सकडे बघूनच होऊ शकतो. हम्म. हम्म. म्हणजे आत्तासुद्धा हे जे करतायत ते काय आहे नाहीतरी, तर ते पेन्स आठवणं आहे हो. की ते मी केलेले राडे, त्यावेळेला झालेल्या गोंधळ, त्यावेळेला माझं वागणं, मी किती नालायक होतो, मी कसा वागलो, हे सगळं काय आहे नाहीतरी एक प्रकारे ते सगळं आठवून त्या वेदनांची जाणीव मी करून देतोय. हम्म. मला जी मजेची जाणीव होतं ती, आणि त्या मजेसाठी मी पित होतो, आता त्या मजेच्या जागी मी काय दुसरं घातलं, तर पेन्स घातले. आता मी मजा नाही आठवत आहे, आता मी आठवतोय काय राडे झाले. आणि आता जर आपण एक जरी थेंब प्यायला गेलो तर काय घडण्याची शक्यता आहे. हम्म. म्हणजे हा सगळा जो ॲक्सेप्टन्सचा भाग आहे हा जेव्हा माणूस रोज 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 करत राहतो त्या सगळ्यामधून, तेव्हा मग एक दिवस असा उगवायला लागतो हळूहळू की त्याला जरी मनामध्ये असे फ्लॅशेस येऊन गेले, त्या जुन्या आठवणी झाल्या, कारण त्या येणार असतात, तरी त्या प्रत्यक्षात येत नाहीत. हम्म. कारण त्याचा मेंदू त्याला सांगतो नाही आता कळलंय ना तुला तू कोण आहेस, आता हे होऊ शकणार नाही, आता यापासून लांबच राहणं प्राप्त आहे आणि ते लांब राहणं हीच आनंदाची गोष्ट आहे. हम्म. म्हणजे हा जो आता झालेला काय म्हणूया साक्षात्कार एक प्रकारचा, की आता माझा आनंद न पिण्यात आहे, जो एकेकाळी मला रोज पिण्यामध्येच वाटत होता, तो आता रिप्लेस झाला आणि आता न पिणं हाच आनंदाचा भाग. हम्म. हम्म. हे सगळं त्या ट्रीटमेंटमध्ये होत असतं. बरोबर. पण म्हणून ट्रीटमेंट मोठी असावी लागते. अच्छा. आपल्याकडे प्रश्न काय आहेत ते, त्यामुळे त्याला जोडून मी थोडंसं सांगतो. म्हणजे हो, तुम्ही हो, हा हो. विचारलेला प्रश्नाला की ट्रीटमेंट ही अशी फटाफटा संपणारी नाही आहे असं अनेकदा वाटत असतं, कारण आपल्याकडे बऱ्याचशा ट्रीटमेंट साधारण 2 महिने, साधारण महिना, साधारण हो. 3 महिने अशा साधारण दिसतात हो. आपल्याला. कारण खूप 90 ठिकाणी डेज, ते हो लावलेले 90 असतात डेज, posters. बरोबर, 2 महिन्यात दारू सोडवा, हे पुरेसं होत नाही. माहित नसताना दारू हो, सोडवा. नाही 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 नाही, हे याला काहीच म्हणजे काहीच अर्थ नाही आहे. हा एक मोठा प्रोसेस आहे. जसा व्यसन लागणं हा प्रोसेस आहे, तसा तो बरा होणं हाही प्रोसेस आहे. हम्म. म्हणजे आम्ही त्याला असं म्हणत असतो की व्यसनाकडे जाणं ही एक प्रक्रिया आणि व्यसनातनं बाहेर येणं ही स्वतंत्र असलेली दुसरी प्रक्रिया. ती इव्हेंट नाही आहे, असं जादू नाही होणार आहे एका हो. दिवसामध्ये आता याला साक्षात्कार झाला चला उद्यापासून बंद, असलं नाही होणार आहे. त्याला त्या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागणार आहे. आज हे सगळं जे बोलतायत या बोलण्याला फार महत्त्व आहे, कारण हे काय बोलतायत आणि हे हसत हसत सगळं एन्जॉय करत आपण ते सगळं ऐकतो आहोत, हो. हे सोपी गोष्ट नाही आहे. आता ते हसू येतं आहे, पण त्यावेळेला काय घडत असेल त्या सगळ्यामधून. हम्म.
आता ते हसू येतं आहे कारण त्या सगळ्यातला फोलपणा मनाला पटला आहे. हम्म. म्हणजे त्या मनाला पटलं आहे ते सगळं, की किती तो सगळा वेडेपणा होता आणि आपण कसे ते सगळे फसत फसत गेलो आणि आता आम्ही किती मस्त मजेत आहे. हे जे पटणं आहे, ह्या पटण्याला वेळ लागतो. या पटण्याला फार काळ लागतो. म्हणून आपल्याकडे रिलॅप्सेसचं प्रमाण फार मोठं असतं. हो. म्हणजे काही दिवस ट्रीटमेंट दिली, गेला बाहेर, आलं मनात परत एकदा, काय ट्रायल देऊन बघूया का जरा, कारण संशोधकच आहेत सगळे हो. भरलेले, त्यामुळे त्यांना पुन्हा असं वाटतं एक छोटा प्रयोग करून बघतो जरा आज, काय जमतंय का. जमलं तर काय जगालाच दिसणार आहे ना, बघा एक तरी निघाला. आता यांनी बदलूनच टाकलं सगळी विधानं की अल्कोहोलिक कधी सोशल ड्रिंकर होत नाही. नाही तर हे प्रयोग करावेसे वाटतात आणि त्यामुळे मनामध्ये बाहेर गेल्यावरती ऑब्सेशनसारखं तरळतच असतं हम्म. की थोडीशी घेतो, मग काही नाही, मग मस्त थांबायचं छानपैकी आणि मग पुढचं आयुष्य मस्तच. ते एक तो क्षण त्या माणसाला पुन्हा त्या मूळ पदावर घेऊन जाणार असतो. हम्म. असे कितीतरी रिलॅप्सेस होत राहतात आणि त्यामुळे त्या सगळ्यामध्ये थकून जातात. फॅमिलीज थकून जातात त्या सगळ्यामध्ये. का थकून जातात? एका बाजूला त्याच्या सगळ्या वागण्याने तर हैदोस झालेलाच असतो घरामध्ये. पैसे चाललेले असतात ना. हो. एका बाजूला पिण्याला पैसे घालवले, दुसऱ्या बाजूला ट्रीटमेंटला पैसे. म्हणजे किती वेळा ते घरात द्यायचं. त्यामुळे रिलॅप्सेस होणं जी गोष्ट आहे ही त्या सगळ्या घरच्यांना खाली चढणारी असते ना आर्थिक दृष्टिकोनामधून. कितीही तुमच्याकडे जरी पैसे असले त्या सगळ्यामधून, हो. तरी पुन्हा पुन्हा त्या सगळ्या प्रोसेसमधनं जायचं, पुन्हा तो सगळा मनस्ताप घेत राहायचं, हा एक मोठा भाग त्याच्यामधला असतो. आणि म्हणून ट्रीटमेंट ज्याला चांगली देता येईल आणि तो बाहेर येण्याची शक्यता आहे, या ट्रीटमेंटमध्ये शांतपणा असावा लागत असतो, थोडा काळ त्याच्यामध्ये जास्ती लागणार असतो. तो काळ त्या पेशंटनी मान्य करणं आवश्यक असतं, तो काळ फॅमिलीने सुद्धा मान्य करणं आवश्यक असतं. असं जर घडत गेलं तर निश्चितपणे तो त्यातनं बाहेर येतो आणि उत्तम जीवन जगायला लागतो. हम्म. उत्तम मी मुद्दाम यासाठी म्हणतो कारण सर्वसामान्य माणसापेक्षा सुद्धा जास्ती तो खूप अवेअर व्हायला लागतो. त्याच्या जगण्याची जबाबदारी त्याला समजायला लागते. आता कसं वागलं पाहिजे आपण याचं भान त्याला यायला लागत असतं, जे सामान्य माणसाला सुद्धा नसतं काही वेळेला, पण ते त्याला यायला लागतं. कारण त्याला कळायला लागतं की आता जे ते सगळ्या मोठेपणाच्या गोष्टी बोलवतो, ज्याला ग्रँडिओसिटी असं आपण म्हणतो, ही ग्रँडिओसिटी समजायला लागते. अरे पण काय करत होतो म्हणजे त्यांच्यासारखेच माझे जे अनेक व्यसनमुक्त मित्र आहेत, बायकोला एक गजरा द्यायचा आहे साधा, पण तो एक नाही द्यायचा, तो गजरेवाल्याचा अख्खा गजरेवाला विकतोय ना तेच विकत घ्यायचं आणि त्या बायकोला नेऊन द्यायचं. एक दिवस, पुढचा दिवस तो मारायला तयार आहे बायकोला. पण हा जो घोटाळा आहे त्याच्यामधला ही सगळी ग्रँडिओसिटी आहे की बड्या बड्या गप्पा मारायच्या, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायच्या, हा तो पर्सनॅलिटीचा भाग आहे. हे सगळं त्या ट्रीटमेंटमध्ये बोलत राहतो आपण. हम्म. त्याचे जे काउन्सिलिंग सेशन्स असतात, त्याचे जे ग्रुप सेशन्स असतात, त्या सगळ्यामधून हळूहळू त्याला व्यक्ती म्हणून तो काय आहे आणि एक व्यक्ती म्हणून, जबाबदार व्यक्ती म्हणून त्याला काय स्थान आहे त्या सगळ्यामध्ये, मग ते कुटुंबात काय स्थान आहे, समाजामध्ये काय स्थान आहे, याचं भान हळूहळू त्या सगळ्यामधनं त्याला येत जातं. त्या सगळ्यामध्ये म्हणून तो खरोखर चांगला माणूस म्हणून उभा राहतोच. कारण तो माणूस म्हणून वाईट नसतोच, हम्म. हम्म. माणूस म्हणून तो माणूस असतो. हो. परंतु अनेकदा स्वतःच्या या वैशिष्ट्यांकडे त्यांनी पाहिलेलं नसतं. म्हणजे ही काय बरं आपली वैशिष्ट्ये आहेत हे त्यांनी कधी पाहिलेलं नसतं. या निमित्ताने ते सगळं कळायला लागतं हम्म. की अरे तू असा आहेस, तू तसा आहेस, तू अमुक आहेस आणि तमुक आहेस. तर त्यामुळे आता ते जसं म्हणतात की मी तो अमुक माणूस, मी तो नालायक माणूस किंवा मी तो, तर तो नालायक माणूस किंवा वाईट माणूस नाही, तो एक माणूस आहे. ज्या माणसाला त्याची काहीतरी एक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, याच्याकडे त्यांनी पाहायला शिकलं पाहिजे. हम्म. आणि त्यातनं ज्याचे दोष त्याला दिसतात, म्हणजे दोष म्हणजे तरी काय, ज्याने त्याचं नुकसान होतं आहे, हो. या दोषांकडे त्यांनी पाहायला शिकायचं आहे. आणि हळूहळू गुण, म्हणजे ज्यांनी त्याचा फायदा होतो, ज्यांनी तो चांगला माणूस म्हणून जगतो, या गुणांकडे पाहायला पाहिजे. असं जेव्हा तो सगळं करत राहतो हळूहळू, तेव्हा तो अतिशय चांगला उत्तम माणूस म्हणून पुन्हा उभा राहताना असं दिसतो त्या सगळ्यामध्ये. पण ॲड करतो थोडंसं, तुम्ही जे दुसरा भाग जो सांगितला की व्यवसाय करणारी जी माणसं आहेत, आपण सुद्धा त्याच्याविषयी बोललो होतो की व्यवसाय म्हणून करणे, व्यवसाय म्हणून आम्ही दारू सोडतो, आम्ही दारू हो, थांबवतो, हो, इतके हो. दिवसात ते करतो, या अशा, याला काही फारसा अर्थ नसतो, अगदी काही अर्थ नसतो त्या सगळ्या गोष्टींना. म्हणजे त्यांनी व्यवसाय म्हणून तो करावा न करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हो. त्याच्याबद्दल आपण काही बोलणं बरोबर नाही. पण तरीसुद्धा
अशा प्रकारच्या काही गोष्टींनी त्यातनं माणूस बाहेर येणं शक्य नाही, सोपं नाही आहे, किंवा असं काहीतरी मिरॅकल घडणं सोपं नाही आहे. बरोबर. हा शांतपणे द्यायचा उपचाराचा भाग आहे. वेळ आणि तो घेणारी process आहे वेळ आणि ती घेणारी process प्रोसेस आहे. आहे, आणि ती असं- व्यवस्थित प्रोसेस करावी लागते, हो. आणि तो चांगला होऊ शकतो. तर म्हणजे ते असं नाहीये की 4 गोळ्या दिल्या, 1 इंजेक्शन नाही, दिलं, नाही, 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 माणूस अजिबातच बाहेर व्यसनी गेला आणि निर्व्यसनी बाहेर आला. हां, ते या असलं काही- पद्धतीनं असलं असू काही शकत नाही, असलं नाही. काही नाही. किंवा आणखीनही ते म्हणजे काय कुठले गंडे दोरे, मंत्रोपचार, बाबाबुवा यांच्याकडे नेऊनही त्याचा काही उपयोग होणार नाही. आता आपण हे सगळं बोलताना म्हणजे काय आता हे लक्षात आलं की खूप मोठी प्रोसेस आहे या सगळ्यातनं बाहेर पडताना. तर अर्थात म्हणजे आता आपण हेही बोललो की रिलॅप्सेस होणार आहेत आणि पुन्हा पुन्हा त्या वाटेला कदाचित जावं लागणार आहे किंवा जाणार आहे आपसुकपणे. तर यामध्ये एकतर या क्रेविंग्ज ज्याला आपण म्हणू, तर त्या कशा टाळता येऊ शकतात प्रॅक्टिकली, किंवा आता जाणवतं आहे की हे क्रेविंग आहे, तर त्या क्रेविंग्स कशा प्रॅक्टिकली टाळता येऊ शकतात, आणि ते टाळताना आपण काय काय गोष्ट म्हणजे काय काय पद्धतीनं यातनं लांब राहता येऊ शकतं, आणि फॅमिलीचा पण सपोर्ट किंवा आपल्या जवळचे मित्रमंडळी यांचा पण सपोर्ट किती महत्त्वाचा असतो या सगळ्या प्रोसेसमध्ये. आता मे बी आपण परताकडे आहोत असं समजायचं. येस. आपण डायरेक्ट रिकव्हरीवरच येऊ. हो. त्याला आपण रिकव्हरी मोड असाच नाव देऊ, जेणेकरून कसं म्हणजे हळूहळू ह्यात बरोबर. तुम्ही जे म्हणताय ते सुद्धा सगळ्यात पहिलं ते इथून विषय मिटू की 1 दिवसात दारू सोडवा, ते पेशंटला न आणता दारू सोडवा, न कळवता पिणाऱ्याला न कळवता दारू सोडवा. हा भयंकर प्रकार आहे. कशा तरी उलटीचं काय ते मी टेक्निकल नाव घेणार नाही, का तर ते डॉक्टरांचं काम आहे, माझं नाही आहे. एक केमिकल असतं, ते जेवणात आलं, त्याच्यावर दारू पिलं, रिॲक्शन होती आणि उलट्या होतात. उलट्यांनी माझ्यासारखा दारुडा मरू शकतो. आधी डिहायड्रेट झालेला असतो दिवसभर दारू पिऊन, त्यानंतर हा जर राडा त्यासोबत केला, ज्याला अंदर बाहेर खेळायचे, अंदर बाहेर एक गेम असतो जुगार, आया तो इधर नाही तो उधर, ज्याला अंदर बाहेर खेळायचे घरच्यांसोबत, त्यांनी तो प्रयोग करावा, त्यात मरायचे चान्स असतात. त्यामुळे शक्यतो माझ्या बहिणींनी असं टाळावा. आता आजचा जो बहिणींनी 14 वर्षानंतरचा आतून निघतो ना, हा रिअलवाला असतो. आता आहे ना, तो नजरिया बदलला आपोआप आणि अनुभवातून. कारण आता पोरगीत डंगरी माझ्यापेक्षा 1 फूट हाईट वर मोठी होणार. हा लफडा. रिकव्हरीमध्ये राडा हा आहे, सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समोर येतात. रिहॅबिलिटेशन सेंटर घरच्यांना दिसतं की टाकावं रिहॅबमध्ये. पहिला राडा काय असतो, मी एवढे तमाशे केलेले असताना आवरत नाही मी कुणाला घरात, सगळ्यांना मारतो. नाही झालं सुदैवाने तेवढा तमाशा माझ्या घरात. मी आईला वगैरे उलटा हात वगैरे असं ढकललेला आहे असं मला वाटतं, ती म्हणती मारलेला असं जे काय असेल. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की सगळ्यांना हाताखालून काढलेलं असतं पिणाऱ्याने. त्याला लवकरात लवकर आत टाकलेलं गरजेचं असतं. आत टाकणं म्हणजे रिहॅबिलिटेशन सेंटर बऱ्याच प्रकारचे, घरी येऊन पिकअप सुविधासुद्धा अवेलेबल आहे आजकाल. काही आहेत जे तत्वांवर चालतात. मी कोणाचंच प्रमोशन करणार नाही, कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. काही तत्वांवर चालणारे रिहॅबिलिटेशन सेंटर आहेत. ते रिव्ह्यूज आजकाल गुगल आहे, आणि व्यक्ती सगळ्यात मूळ मुद्दा म्हणजे जो तिथून जाऊन आला त्याला विचारावं. रिहॅबिलिटेशन सेंटर गरजेचं आहे, कारण एक ट्रीटमेंट असती. त्या लेवलला माझ्यासारखा दारोडा गेला, रिहॅब इज ओके. जो आहे बोलण्यातनं सांगण्यात नाही त्याच्यासाठी आहे. कोणतंही औषध नाही आहे, हे मेडिकल सायन्सने सुद्धा हातवर केलेलं आहे. मी कोणत्याही डॉक्टरी गोष्टीला चॅलेंज नाही करते. दारोडा म्हणून मी खतरनाक सांगू शकतो. औषध असतं ना तर मी विकत घेतलं असतं. नाशिकला माझ्या साडूनी मला नेलं होतं. जे काही माझं लास्ट रिलॅप्स होता 14 वर्षापूर्वीचा, तिथं नेलं मला. ऑपरेशन करून ₹1,00,000 घेतले होते ऑपरेशनचे, आणि ती गोळी आत टाकली म्हणून आता हा पिणार नाही कधीच. सगळ्यात जास्त बरं मला वाटलं होतं, कारण मी वैतागलो होतो. माझ्याकडनं नव्हती थांबत. थांबत हा शब्द मी शिकलोय, माझ्याकडनं सुटत नव्हती. 1000 वेळा प्रयत्न. मी म्हणलं तेव्हा मी ॲक्च्युअल कंगाल पण होण्यात आलो होतो. ₹1,00,000 त्यात मोठी बात होती. तेव्हा माहीत नाही घरच्यांनी कुठून मॅनेज केले का भावानी, धंदा भाऊ बघायचा तेव्हा चांगला, आणि ते केलं पण नाही झालं. पण जनरल जो मी अनुभवला आहे मागच्या 14 वर्षातनं 4 वर्ष मी ठिल्लारपणातच घालवले. 10 वर्ष थोडा सिरियस झालो. पहिले 4 वर्ष एकदम पिंक क्लाउड्समध्ये होतो. दारू छोडा नाभी, म्हणजे मला तर असं म्हणणं होतं, एखाद्याला मारलं नाही, मारून टाकलं तरी मला माफ केलं पाहिजे, दारू नाही पिते ना, म्हणजे असा माझा काही रुबाब होता. आता दारू पित नाही ना. व्हायचं काय, घरी गेले वास घ्यायचे लोक, माझी सटकायची, मी पित नाही आहे आता. मग आणि इकडं आल्यावर माझे मित्र म्हणायचे, अबे तू 20 वर्ष झेंडे लावले, ते 20 दिवसात कसे मानतील? 15 वर्ष मी लढ्या केलेल्या आहे, म्हणजे एवढं तीर मारलेले, आणि माझी इच्छा असायची 15 महिन्यात विसरावा. आणि ते लोक मला म्हणायचे, जखम व्हायला 15 वर्ष, नीट व्हायला 30 वर्ष लागतील. म्हणजे असं नाही, तोपर्यंत मरून जाईल मी. ते पचायचं नाही, तर मला आधी पचवावं लागेल की मी जेवढे तमाशे केले ना तेवढा टाईम तर जखम भरायला लागणार आहे बॉस. आणि माझ्या घरच्यांना ते मारत नाही आहे, हेच नशीब आहे. मी बायकोला मारायचो, आणि बायको आता म्हणले आता तू नाही पिता, आता मी मारलं तर कसं जमल? खरं तर मारलं पाहिजे तिने,
माझं तर असं मत आहे, म्हणजे पब्लिकली मी आज पण म्हणजे तिला जर काही वाटत असेल बदला घ्यायचं तिने मारावं, मला बरं वाटेल आणि 4 लोकात मारावा. दारू पिताना तो त्रास दिलेला आहे मी आणि आज मनापासून वाईट वाटतं, पण मी भरपाई मी एक करू शकतो, रिकव्हरी एक करू शकतो. मी आज तसं वागलं नाही पाहिजे. मी दारू न पितासुद्धा बेवड्यासारखं वागतो. मी दारू न पितासुद्धा मेरी आवाज सुनत असतं, मी पाळतोय ना, मी पैसे देतो. मी आता बंद केलं पाहिजे. मी आता बॅकफूटवर आलो पाहिजे. बॅकफूट म्हणजे मी काय त्यांच्या पाया नाही पडायचे, तीही नाही मान्य करणार. कधीच मान्य नाही करणार मी त्याचे पाय दाबलेले. पण मला ॲटलिस्ट माझं जेवणाचं ताट उचलून आत ठेवता येते का नाही? येतंय ना, ते केलं पाहिजे. मी थोडं तरी माझ्या वागणुकीतून दाखवलं पाहिजे, की मी माणसात आलो आहे. दारू पिणार नाही हे प्रूव्ह झालं आहे. आणि देव सोबत असेल आणि तुमच्यासारखे 4 मित्र याशी सहकारी असतील सोबत, तर मी नाही पिणार बहुतेक. दारू नाही पिणार. पण माझं वागणं चांगलं झालं पाहिजे. ते मला दारूपासून दूर राहण्यास मदत करेल. जे म्हणलं ना रिलॅप्स हा जो भाग सरांनी आता चांगला टेक्निकल सांगितला, हो. हा माझ्यासारख्यासोबत का होतो? का आता मी माझात येतो माझ्या भाषेत. मी 3-4 वर्षात माझात येतो लगेच. मी विसरून जातो. मी माझ्या आजच्या ह्याच्यावर येतो. पैसे कमवून दाखवले ना, म्हणलो होतो ना, अरे बापाचेच पैसे होते. 2 गुणिले 2 4 कुठेही होतात. आज पण बापाकडे जाऊन विचार, बाप म्हणाल तू पित नाही आहे ना, तेच बस आहे. माझं भलतंच असतं. मग कमवून दाखवलं, नाही दादा, थोडा शांत हो. माझे घरचे थोडेसे काढतात सारखं बाहेर मागचं, तू नाही का तेव्हा. तर आता ऐकून घ्यावं, की मीच केलं ना, शेजाऱ्यानं नाही केलं. मी ऐकलं पाहिजे. माझ्या वागण्यातनं आणि माझ्या वागण्यातनं बरं का, परत मी म्हणतो, माझ्या वाचण्यातनं नाही. वाचलं आणि रट्टा सकाळ वाचलं की चांगलं बोलते माणूस, सामनं वाचलं की बडबडते. तर तसा काहीतरी भाग आहे. मी तसं नाही. मला सकाळ सामना सगळं वाचायचं आणि बोलायचं माझंच खरं. मी फक्त लॉकडाऊनमध्ये भांडे नाही घासले. आणि मला इथं सांगून काही मोठं पण नाही करायचं. जेव्हा पण बायकोची आणि मुलीची तब्येत थोडी डळमळ असेल, मी हेल्प करतो विसळायचे. त्याने फरक हा पडतोय, की माझा मुलगा बघतोय जो 19 वर्षाचा आहे. तो बापाला बघतोय ना, थोडा हसतो, थोडा हे करतो, पण त्याला रिअलाईज होतोय, की हे घरात केलं पाहिजे. आई नोकर नाही आहे, बहीण पण नोकर नाही आहे. ही रिकव्हरी आहे. दारूपासून दूर, दारूपासून माझ्या बापालाही दूर राहावं लागेल, का तुम्ही मरणार आहे पेलं तर. माझ्या लिव्हरचा भुंबा वाजलेला आहे. ते काहीतरी लिव्हर सिरोसिस काहीतरी यांच्या टेक्निकल भाषेत म्हणतात. तो दुसऱ्या स्टेजला गेलता. मला कळतंय, मी लय चालू आहे. मी दारू काही कुणासाठी नाही, मी मरणार आहे म्हणून थांबवली. असं सोडली माझ्या भाषेत. नंतर मला सगळ्यांच्या भाषेत कळलं, सोडली नाही, रोजच्या हिशोबाने थांबवली. आज नाही प्यायची, पिलं तर तूच मरशील म्हणून मी हे चांगलं वागतोय. मग चांगलं वागायचं नाटक करता करता मला खरं चांगलं वागण्याचं गरज आहे. माझ्या घरात वातावरण, मी दात साफ केले. मी गुटखा राऊंड द क्लॉक गुटखा खायचो आणि 8 दात खराब झाले म्हणून मी गुटखा बंद केला. गुटखा बंद केल्याचा फायदा हा झाला, की माझं पोरगं पुढीकडे चांगल्या नजरेने नाही बघत आहे. माहीत नाही काय लिहिले कर्म, भाग्य, देवानी, मी सगळं मानतो आणि सगळं नाही मानत जिथं मी माझ्यावर उतरतो तेव्हा. तर माझं असं मी माझ्या हिशोबाने चालतो, की अडचणीत सापडली की देवा तुळजापूरला येईल. नाही तर मी म्हणतो देव मनात असतो. असं तर आता मला ते बदलावं लागलं. आता मला जर मी म्हणलो मुलांसोबत की आपण तुळजापूरला जाऊ, तर पटो न पटो ट्रिप काढली पाहिजे. हे वागण्यातनं जोपर्यंत मी कृतीचा कार्यक्रम आहे, बोलबच्चनचा कार्यक्रमच नाही आहे. मला फॉलो करणारे सोडूनच द्या, ते त्यांचं एंटरटेनमेंट करतात. पण मला फॉलो करणारे माझा मुलगा, मुलगी, भाचा, पुतण्या जे आहेत ना घरातले, एवढं जरी मी विचार केला, तर त्यांचा रोल मॉडेल मी बनलं पाहिजे. ठीक आहे, मी हिरो नाही आहे, पण प्रयत्न केला पाहिजे ना. मी माझ्या वजनामुळे रनिंग सुरू केलं. मी थोडा विषय मिक्स करतोय, पण हा रिकव्हरीचाच विषय जो की सहसा बोलला जात नाही. काय होतं, फक्त काल आणि आज ऑपरेशनचे 2 फोटो दाखवतात. हे कालचा फोटो, हे 100 किलोचा आणि आम्ही याला नीट केला, आता 30 किलोचा. असंच काहीतरी पहिले शादी के पहिले शादी के बाद, इलाज के पहिले इलाज के बाद, हेच जास्त सांगण्यात येतं. रिकव्हरीचा मोड हाच आहे. प्रत्येक माणूस नॉर्मल, गरजेचं नाही दारूच पिली पाहिजे. कोणत्याही व्यसनातनं बाहेर निघाल्यावर सरांनी जो एक्सप्लेन केला आहे, सर मला वयाने आणि अनुभवाने सगळ्यांनी सिनियर आहे, त्यांनी एवढं सुंदर सांगितलं, की मला माझ्या वागणुकीत आणि काही गोष्टीतनं रिअलाईज सगळ्यात पहिले करायचं, की मी बेवकूफ आहे, हे मान्य करावं लागेल. मी बेवकूफ, गरज नाही शिवीच द्यायची, पण आतनं रिअलाईज करायला पाहिजे, काल मी केला तो मला आज नाही करायचा आहे. काल केलेल्याला एक्सेप्ट करायचं. जग जाहीर नका सांगू, मला सवय सांगायची, पण सगळ्यांनी सांगायची गरज नाही. रिअलाईज केलं, परत न करणे ही लय मोठी बात आहे. मेरी आवाज सुनू बंद केलं पाहिजे. दरबार भरवणं बंद केलं पाहिजे. सब सामने बैठो मैं सिखाता. घरच्यांना तुम्ही पण बसा, मी शिकवतो. नाही आहे, तू तेवढं ज्ञानी असतं तर मातीच नसती खाल्ली भाई. तू शांत राहा, तू सगळ्यांसारखा राहा. खूप ज्ञानी पडलेले. आणि काय होतं, लेक्चर देण्यात आणि लेक्चर ऐकण्यापेक्षा कृतीतनं उतरवलं पाहिजे. वजन कमी करायला मी जेव्हा व्यायाम सुरू केला, मला पहिल्याच रनला मी हैदराबाद गेलो आणि माझा मुलगा सोबत नेला. मला ती चावी सापडली. अबे म्हणलं, कारण माझी फाटलेली नव्हती का, माझी फाटलेली होती का, तर मी ऐकलं होतं
बऱ्याच लोकांकडनं, अनुभवी लोकांकडनं, की हे जीन्समध्ये पण असतं, हं. हे ह्याच्यात पण असतं, हे त्याच्यात बरं सगळं काही तुम्ही असं सांगा तुमची मजबुरी ना, की लोकं लगेच 3 किलो मांडून टाकतात. ते म्हणजे चंद्रावर कसं जायचं हे पण सांगू शकतात, की ते जाऊन आल्यासारखंच फील देतात. तसं मला आणि मी घाबरलो होतो, की असं झालं तर मी रिअलाईज केलं. कारण मला कळलं होतं माझं कुटुंब, माझं मुलगा-मुलगी, भाचा, पुतण्या, बायको हे आम्ही 10-12 जण जे जॉइंट आहे एवढेच आहे. आणि मला नाहीच आज पण माझी ती, की जेव्हा ग्लासासकट पोराला जर मी बघितलं तर धडकीच म्हणजे मी असं जर मला कळलं जरी तर मी मरेल. असं काहीतरी मी इमोशनल प्राणी आहेत. मग मग इलाज सापडल्यासारखं झालं मला. मी म्हटलं हा पळतोय. तो 5 किलोमीटर पळाला त्या दिवशी तिथं हैदराबादला एक मॅरेथॉनला. मी 21 पळालो. आणि आमचे 2 वेगवेगळे दिवस होतो. आदल्या दिवस तो शनिवार होता आणि रविवार मी. तर तो रविवारी खिडकीतनं बघत होता लॉजच्या मला. आणि त्याच्या चेहऱ्यावर मला मला ते पळणं-बिळणं राहिलं बाजूला. मला त्या दिवशी ते गिमिक अबे म्हणलं ये अपने को कुछ मिला है. आणि तेव्हापासून आम्ही दोघं सोबत करायला लागलो ना, तो मला आवडायला लागला. मी त्याला आवडायला लागलो. तो बोंबलतो मला. तो मी जिथं चुकतो ना, कारण मी अजून परफेक्ट होऊ आणि कधीच नाही होणार. पण त्याला ते हक्क आहे बोलायचा हे त्याला कळलंय, की मी बापाला बोलू शकतो आणि मीही त्याला तेवढं टॉर्चर नाही करत. पण त्याला कळतं मी विनाकारण नाही बोलणार. आमची प्रॅक्टिस चांगली चाललेली आहे. सायकलिंग, स्विमिंग, रनिंग ह्यात तो पण तरबेज झाला आहे. जे आयर्न मॅन म्हणून मला ओळखलं जातं. एक बाह्य रूप माझं लय भारी आयर्न मॅन, आयर्न मॅन ठीक आहे थोडंसं ते अवघड जरी असलं, पण त्याने ते केलं. त्यांनी पण त्याच्या 18व्या म्हणजे वयाचं 18 झाला तेव्हा त्यांनी केलं. ह्यातनं घरात रिकव्हरी सुरू झाली. माझी पोरगी छोटंसंच व्यायाम करते, पण तिचे ते स्वप्न आहे, मला पण पप्पा तुमच्यासारखं. काहीतरी भेटलं ना तिला आज टार्गेट, मनात तर आलं. म्हणजे ती ॲटलीस्ट रॉंग वे नाही जाणार एवढ्या लवकर. हं. त्यांचं जे काही लिहिलेलं असेल, जे काही आपण म्हणतो नशीब-बिशीब ते त्यांचं ते. पण माझ्या हातातलं मी केलं पाहिजे. मी माझ्या वागणुकीतनं केलं पाहिजे. नुसता बोलबच्चन नाही राहिलं पाहिजे. एक पुस्तक रोज वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. घरात वाचू न वाचू पुस्तक ठेवले ना, तर एक दिवशी वाचतोय माणूस लोकलज्जेने. तुम्ही चौघं रोज येता बघता, "अबे वाचले का ठेवले?" असं एका दिवशी कोणतरी म्हणणार आहे मला माहिती असतं. एखादं तो वाचून घेऊ. घरात सायकल अशीच ठेवून टाकायची. वापरू न वापरू. एक दिवस चालवता आलं. कारण जेव्हा 4 लोक बघतील ना, की "अबे सायकल ठेवलेली लईच धूळ खाते." लाजेने हळू का ना चालवल. सकाळी जॉगिंगला, वॉकिंगला कशाला तरी निघलं पाहिजे. का तर माझ्या नंतरचे घरातले लोकं ते कॉपी करतील. माझं सुट्टा मारणं कॉपी करण्यापेक्षा हे कॉपी केलेलं कधी चांगलं. तर क्या माझ्या बात है! लोकांशी बोलताना फोनवर मी किती नम्र बोलत असतो. असा तुमचा कोणाचा फोन आला मी एकदम भारी बोलतो असा, की जसं माझ्यासारखा आणि कामगाराचा फोन आला तुम्ही नाही सटकलं पाहिजे. मी मागच्या 10 वर्षात माझ्या कोणत्याच सहकार्याला म्हणेल, कर्मचारी म्हणणं एवढं मी मोठा नाही आहे. कारण माझ्याकडे जे कामाला आहेत ना स्टाफ आज पण, ते माझ्यापेक्षा खूप चांगले आहे. मी बरबाद असताना त्यांनीच मला सांभाळलेलं आहे. तर मी त्यांना चढलो नाही आहे मागच्या 10 वर्षात कधीच. तो रेस मी नाही झालेलो आणि ते पोरगं बघतो ना माझं तेव्हा तो पण माझ्या सगळ्यांना स्टाफला काका, मामा, दादा म्हणतो. मीच जर चढाचढी केली काढून टाकल, हे असं मी रुबाब दाखवला असता ना, तर त्यांनी तेच वागलं असतं आणि तो रुबाबानंतरच हे आलं. हा माझा नंतर येणारी गोष्ट दारू. माझं जे कॅरेक्टर डिफेक्ट आहे ना, ते मला शोधले पाहिजे. माझा अहंकार, माझा अरेरावीपणा, मेरी आवाज सुनो, मी किती शिकलोय माहिती आहे का? अबे नोकरीच नाही लागली तुला. काय केलं शिकून? असं काहीतरी असतं माझं. मी किती मेहनत केली लहानपणी. भीक लागलेली होती. खायला नव्हतं म्हणून मेहनत केली. ते काय म्हणजे खूप प्रचंड पैसे बापाचे सोडून जाऊन मेहनत केली का? नाही. ती परिस्थिती म्हणजे एवढं मेक इट सिंपल. खूप काहीतरी ईझी. तो कृतीतनं मला म्हणायचं मी परत तेच की म्हणायचं हेच होतं, की कृतीतनं जर मी माझ्या मागच्यांना, सोबतच्यांना माझ्या कृतीतनं मला रिअलिस्टिक माझ्या कथनी आणि करणीमध्ये फरक जर जाणवला ना, तर ती रिकव्हरी नाही आहे. माझी कथनी आणि करणी एकच असली पाहिजे. आणि बऱ्याचदा काय होतं, मी काही-काही नाटकी जरी बोलत असलो, तर 10व्यांदा नाटकी बोलताना 11व्यांदा मला जिम्मेदारी होऊन जाते. का हं. हे करणं पडेगा नाही तो धऱ्याबो होऊन जाईल. तर ते धरायच्या आधी नीट वागा. हो. तर आता आपोआपच नीट होते. सर. पहिला भाग असा की स्लीप जी होते किंवा रिलॅप्स होत असतो, तो मनामध्ये होत असतो. म्हणजे त्याला मेंटल स्लीप असं म्हणतात. ओ. म्हणजे माणूस सतत मनामध्ये एक प्रकारे खेळतच असतो त्या विषयाशी. कृती जरी प्रत्यक्षामध्ये ती झाली नाही त्याची, तरी त्या विषयाच्या आठवणींनी सुद्धा गंमत येते. म्हणजे मेंटली तो जणू काही त्याचा आस्वाद घेतोय, असं त्याला मजा येत असते त्या सगळ्याची. त्यामुळे मेंटल स्लीप हा जो त्याच्यामधला भाग आहे, तो आधी त्या माणसाला लक्षात यायला लागतो, की आपण ते मनोमन खेळतो का त्याच्याशी? हं. आणि त्यामुळे मेंटल स्लीपवरतीच पहिलं काम करणं, की आता आपल्याला ते मनाला पटवून का घ्यायचं आहे? कारण आपल्याला थांबता येत नाही हे आता आपण अनुभवाने शिकलेलो आहोत. अनेक वेळेला ते झालेलं आहे सगळं. त्यामुळे ऑब्सेशन तर येऊ शकतं, केव्हाही ते येऊ शकतं. हं. त्याचं कारण असं आहे, की जसं आपल्या सगळ्या मनाचं नातं बाहेरच्या दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या किंवा आपल्या 5 सेन्सेसना जाणवणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याशी आपोआप तयार झालेलं असतं. वर्षानुवर्ष ते तयार झालेलं असतं. जसं एके ठिकाणी जरा देवळामध्ये गेलो, की त्याचा वास उदबत्त्या लावलेल्या असतात. त्याचा वास आपल्या मनामध्ये घट्ट बसलेला हं. असतो आणि तो वास जेव्हा येतो तेव्हा आपल्याला एकदम देवळाची आठवण येते.
किंवा अमुक एखादी गोष्ट दिसली की त्याला त्या संदर्भात ती आठवण येत असते. तर म्हणून अल्कोहोलिक माणसाचा एक फार महत्त्वाचा भाग आहे की त्याचं फ्रीडम हाच जणू काही रेफरन्स होऊन बसतो त्याचा. म्हणजे त्याचं असोसिएशन त्या फ्रीडमशी आहे. जरा मोकळीक मिळाली की त्या डोक्यात तो खेळ खेळायला सुरुवात होणार आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या की दारूचं दुकान दिसलं म्हणून आठवलं, अमुक झालं म्हणून आठवलं. नाही, नुसतं फ्रीडम मिळालं यांनीच आठवलं. आता याचा अर्थ असा आहे की त्याचं असोसिएशन फ्रीडमशी आहे. तर ते स्वातंत्र्य कसं वापरायचं हे त्यांनी शिकणं प्राप्त आहे. म्हणजे आता हे जे सगळं बोलले तसं की मला आता जी संधी मिळते आहे दारूपासून लांब राहायची, या स्वातंत्र्यामध्ये मी काय जबाबदारीने जगायचं आहे असं जर मी लक्षात घ्यायला लागलो, तर मला अगदी सकाळी उठल्यापासूनच मला म्हणणं प्राप्त आहे की आज काहीही होऊ दे, मला आज त्या पहिल्या गोटाकडे जायचं नाही आहे. कारण मला अशा प्रकारचं जीवन आज जगायचं आहे, माझ्या जबाबदाऱ्या या असणार आहेत आणि अशा प्रकारेच मी बोलत राहणार. हे स्वतःशी घोकणं एक प्रकाराने, म्हणजे जसं आपण लहानपणी पाठ केले, टेबल्स पाठ केली आणि त्यामुळे आता आपल्याला ती विचारात घ्यावी लागत नाहीत, पटकन आपण त्याचं उत्तर सांगत असतो. म्हणजे विचार करायची गरजच पडत नाही, इतका सुद्धा वेळ आपण देत नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये उत्तर असतं आपल्यापाशी. हा वेग हे कसलं आहे, तर मेंदूने ते रिसीव्ह केलं आहे, मेंदूने ते रजिस्टर केलेलं आहे की आता तू हे करू शकतोस, आता तुला हे जमतं. पण ते रजिस्टर होण्यासाठी मात्र रोज 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 मी ते बोलणं प्राप्त आहे. म्हणून ते आत्ता म्हणले तसं की माझा प्रोग्राम केवढा आहे, आजच्या दिवसाचा आहे. तो 10 वर्षाचा नाही आहे, 25 वर्षाचा नाही आहे, मरेपर्यंतचा नाही आहे, तो फक्त आजचा आहे. मग आजचा जर प्रोग्राम फक्त आहे तर मी आज काय म्हणीन बरं उठल्यावर पहिलं, तर माझं प्राधान्य असेल काहीही होऊ दे, आज मी त्या पहिल्या गोटाकडे जाणार नाही. हे ज्या वेळेला तो म्हणायला शिकत असतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जो खेळ चाललेला आहे, कारण त्या जुन्या सगळ्या आवडीनिवडीशी त्याचं नातं जमलेलं आहे, त्या फिलिंग ऑफ वेलबिंगशी नातं जमलेलं आहे, दारूने दिलेली मजा आहे त्या सगळ्यामध्ये, ती मजा आठवणार तर आहे. पण ती मजा आठवल्याबरोबर जागृती मात्र आय एम एन अल्कोहॉलिक अशी यायला पाहिजे. म्हणजे त्याला सोपा शब्द आता मराठीतला जो आपण वापरला जातो की मी एक बेवडा आहे, असं जे म्हणणं आहे की मी एक बेवडा आहे, म्हणजे तरी काय, त्या बेवडेपणामध्ये डेफिनेशन घातली आहे. बेवडेपणा याचाच अर्थ असा की मला एका मर्यादेमध्ये आनंदाने दारू पिता येत नाही, आणि मी जर तसं करायला गेलो तर माझं जीवन अस्ताव्यस्त होतं, अशी एक प्रकारची व्याख्या त्या एका शब्दामध्ये आहे. मग मी जर सकाळी रोज आठवायला लागलं की मी कोण आहे, तर मी एक बेवडा आहे, मी एक अल्कोहॉलिक आहे, म्हणजे मला थांबता येत नाही. हे जेव्हा तो मनाशी म्हणायला लागतो तेव्हा तो पहिलं प्रिव्हेन्शन शिकायला लागतो. ओके, ते मनाशी प्रिव्हेन्शन आहे की असं जर मनात आलं तर या विचाराने ते बाजूला गेलं पाहिजे आणि मी प्रिव्हेंट करायला शिकलो पाहिजे. हा रोजचा भाग आहे, रोजच्या प्रॅक्टिसचा भाग आहे. म्हणजे एकदा जर हे मनातलं थांबवता यायला लागलं तर मग दुकान दिसलं म्हणूनही फरक पडला नाही, अमुक माणूस दिसला म्हणूनही फरक पडला नाही, म्हणजे मी माझ्या मनामध्ये ते प्रिव्हेंट करायला शिकलो. ट्रिगर्स कुठलेच काम करत कुठलेच नाहीत, कारण मी आता म्हणायलाच शिकलो आहे की मी कोण आहे. त्यामुळे आता माझ्यापाशी काही जरी असलं नातं जमेल असं घडलं, किंवा स्लिपरी प्लेसेस असा शब्द वापरत असतो आपण, असं काही जरी घडलं तरी त्याचा परिणाम त्याच्यावरती होणार नाही आणि ते न्यूट्रल होईल. हा त्या प्रिव्हेन्शनचा पहिला महत्त्वाचा भाग आहे. कुटुंबातल्या लोकांनी हे जे मगाशी सगळं बोलले तसं की कुटुंबातल्या लोकांनी ते पाळणं प्राप्त आहे की घरामध्ये कुणीही दारू पिऊ शकणार नाही, पिता येणार नाही. तुम्ही किती सोशल ड्रिंकर असा आणि तुम्हाला किती जमत असू दे, नाही. जर घरामध्ये एक अल्कोहॉलिक असेल तर आपण ही सगळी पथ्य पाळावी लागतील की नाही आम्हाला चालतं, आम्ही थोडीशी घेतो, नाही असं करून नाही चालणार, कारण त्याच्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टी चालतील आणि तो थांबू नाही शकणार, तुम्ही थांबाल. तेव्हा ते प्रिव्हेंटसुद्धा करणं प्राप्त आहे त्या सगळ्यामधून. दुसरा भाग जो असा आहे, म्हणजे जरी यांनी ते सगळं मगाशी बोलले की नाही नाही आता तो सगळा जो त्रास मी दिलेला आहे तसा त्रास पुन्हा मला जरी दिला तरी काही बिघडत नाही, नाही तसं करून चालणार नाही त्या सगळ्यामध्ये, कारण आपल्याला त्याला बरं करायचं आहे त्या सगळ्यामधून. आणि त्यामुळे अशा प्रकारचा जुना इतिहास काढून काहीच होत नाही त्या सगळ्यामधून. म्हणजे त्याला येणाऱ्या त्या सगळ्या इमोशन्स ज्या आहेत त्या सगळ्यामधून आपण एक ट्रिगरच द्यायला लागतो तर तसं नाही करून चालणार. आपल्याला ते थोडं समजून घ्यावं लागेल कुटुंबातल्या लोकांना की हा काही मुद्दाम त्या सगळ्यात पडला नाही, दुर्दैवाने त्यात अडकला आणि ते सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे अपराधासारखं वागवण्याची काही गरज नाही आहे. तेव्हा फार मोठं कौतुक करायची जरी गरज नसली तरी अशा प्रकारचं कोणतंही वागणं बोलणं टाळावं शक्यतो, ज्याच्यामधनं हे प्रश्न निर्माण होऊ शकत असतील. ट्रीटमेंट ज्या प्रकारची आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
म्हणजे अशा अनेक गोष्टी कुटुंबातली मंडळी समजून घेऊ शकतील, शिकू शकतील त्या सगळ्यामधून आणि त्या सगळ्या प्रश्नांमधून त्यांचे जे प्रश्न तयार झालेत स्वतःचे, त्यालाही उत्तरं घेण्याचा प्रयत्न करतील. बरोबर. तर असं जर करत नेलं, तर ते सगळं ताब्यामध्ये आणता येत असतो हा प्रश्न आणि निश्चितपणे तो प्रश्न सोडवायला या सगळ्याची मदत व्हायला लागते. येस. आणखीन एक ट्रीटमेंटच्या बाबतीतला भाग असा, की म्हणजे एकतर स्वतः जे अल्कोहोलिक असतील त्यांना लक्षात येत असेल, की मला यातनं बाहेर पडायचं आणि ते स्वतःहून रिहॅबमध्ये जाणं. पण असेही बरीच उदाहरणं असतात ज्यावेळेस त्यांना जाता नाही येत तिकडे आणि मग फॅमिलीला जबरदस्ती त्यांना तिकडे आणावं लागतं. तर अशी कुठली एखादा पेशंट, अशी व्यक्ती असेल ज्यांना यायचं नाही आहे रिहॅबला, तर त्यांच्या फॅमिलीने अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? म्हणजे ते जबरदस्ती आणून टाकलं पाहिजे, की त्या व्यक्तीला कन्व्हिन्स केलं पाहिजे, की काय सोल्युशन असू शकतं अशा एक सिच्युएशनमध्ये? चांगला भाग असा असतो म्हणजे यांच्यासारखा माणूस जो असतो, जो त्या सगळ्या अनुभवातनं गेलेला असतो, तो फार छान हे काम करू शकत असतो. आणि हम्म. अशा माणसाला आत्ता जसं ते शेअरिंग करतायत सगळं आणि हो. ते स्वतःविषयी बोलतायत, अशाच प्रकारचं शेअरिंग त्या माणसाबरोबरही ते करू शकत असतात, की अरे मी कसा त्या सगळ्यामध्ये होतो आणि मी सुद्धा काय थराला गेलो होतो आणि बघ आता या सगळ्यामधनं कसं झालेलं आहे. तेव्हा माणूस बदलू शकतो. त्यामुळे या प्रकाराने तू काही मदत घेऊ शकतोस, आपण ती सगळी मदत करू शकतो आणि हे स्वतःचं उदाहरण देऊन ते सगळं बोलत असतात. हम्म. तेव्हा हा एक त्यातला महत्त्वाचा भाग असतो, की जो रिकव्हरी प्रोसेसमध्ये जो माणूस आहे आणि जो स्वतः अल्कोहॉलिक आहे, तो बोलू शकतो आणि त्यालाही ते पटणं जास्ती शक्य असतं. कारण त्याला कळत असतं, की याला ते सगळं समजतंय. त्याच्या मनातल्या भावना समजतायत, त्याचे सगळे पेन समजतायत, हो. काय त्रास होतो हे समजतंय. ट्रिगर्स कळतायत. त्यामुळे प्री ॲडमिशन काउन्सिलिंग असेल किंवा नुसतं एखाद्या सभेला जाण्याचं असेल, स्वमदत गटाच्या सभेला जाण्याचं असेल, हे फार छान कन्व्हिन्स करू शकत असतात त्याला. कारण ते हम्म. स्वतःचंच उदाहरण सांगत असतात. बरोबर. ते काही सल्ला द्यायला जात नाहीत त्याला, की बाबा तू असं कर. ते एवढंच म्हणत असतात, मला कसा फायदा झाला बघ हम्म. या सगळ्याचा. तर हा एक भाग असतो. दुसरा भाग असा आहे, की समजा ॲडमिट करायची वेळ आली एखाद्या रिहॅब सेंटरमध्ये, तर प्री ॲडमिशन काउन्सिलिंग उपलब्ध असतं, की काय नेमकं करायचं अशा वेळेला, आपण काय भूमिका घ्यायची असते. कित्येकदा विलिंगली पेशंट नसेल तरी ॲडमिट करणं प्राप्त असतं. कारण ते पेशंट जर पीत असेल, तर त्याचा मेंदू कामच करत नसतो. हो. त्याला विचार करता येत नसतो, त्याला डिसिजन घेता येत नसतो, काही कळत नसतं त्याला अक्षरशः. त्यामुळे अशा वेळेला जरी त्या पेशंटच्या मनाविरुद्ध ॲडमिट केलं म्हणून काही मोठं भयंकर बिघडत नसतं. कारण जेव्हा तो त्या सगळ्यातनं बाहेर येतो, तेव्हा त्याला हे दाखवून देणं शक्य असतं, की "अरे बाबा, हे का करावं लागलं सगळं? हम्म. हम्म. तुला जर जमलं असतं तर छानच होतं. सगळं तुलाच बोलून केलं असतं. पण तू त्या अवस्थेमध्ये नव्हतास. त्यामुळे नाईलाजाने हे अशा पद्धतीने करावं लागलं. आता तू ते सगळं समजून घे." आणि ते त्यांना कळतं अर्थातच, की हे सगळी का पावलं उचलावी लागली आणि बरोबर. कशामुळे. पेशंट अनविलिंगली असला तरीसुद्धा त्याला कुटुंबातल्या लोकांनी ॲडमिट करावं आणि मग कित्येकदा तो त्या नशेमध्ये असतो. म्हणजे त्यांनी कन्झ्युम केलेलं असतं, त्या नशेमध्ये असतो. पण अशा वेळेला त्याला करावं लागत असतं. तेव्हा त्याला डिटॉक्स करावं लागतं, पुढच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतात. तर त्याला अडून राहण्याचं काही कारण नाही आहे. ओके. करता येतं असं. थँक्यू सो मच. एकतर दोघेही आलात तुम्ही आणि हा म्हणजे मी पहिल्यांदाच अल्कोहोलिझम म्हणजे आजार म्हणून पहिल्यांदाच डिस्कशन त्या अंगाने ऐकलं. त्याच्यामुळे खूपच वेगळं पर्स्पेक्टिव्ह मिळाला. कारण दारू, व्यसन आणि या सगळ्या गोष्टींबद्दल खूप वर्ष आपण वेगवेगळ्या माध्यमातनं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ऐकतोय. पण मला अपेक्षितच नव्हतं, की इतक्या वेगळ्या पद्धतीचं काहीतरी एक पर्स्पेक्टिव्ह सुद्धा विषयी मिळेल, ज्याच्याविषयी खरं तर खूप माहिती आहे असं वाटत होतं. तर थँक्यू सो मच तुम्ही दोघेही आलात त्यासाठी. थँक यू. फिनिशच्या आधी 30 सेकंद किंवा 1 मिनटं हो. मी असं घेईल. सगळ्या त्या माझ्या जे माझ्या घरच्यांसारखे लोक आहेत, त्यांना एक रिक्वेस्ट असेल, हंबल रिक्वेस्ट, की आमच्याकडं म्हणजे एक ऐकलेला शब्द आणि जो माझ्यात भिनला आहे, की नो वन केस इज गॉन केस म्हणतात ना, तशातलं मी आहे, की कोणतीही केस गॉन केस समजू नका. होतं माझ्यासारखा दारुडा एवढा छळतो तुम्हाला, की मनात येतं की हा मेलेला चांगला. कोणतीच आई, बहीण, बायको असं करू नाही शकत. पण मनात येतो कारण मी त्रासच एवढा दिलेला असतो, की हा मेलेला पुरला. असं ऐकतोय आपण बऱ्याचदा, की हा मेलेला पुरला. पण त्यानंतर काही हातात पण राहत नाही. ठीक आहे, आता आजचा दिवस गेला. जसं आजचा दिवस नाही तसं ते पण आजचा दिवस म्हणून ढकलतात. बट ह्याच्यावर मी बाहेर पडलो आहे. माझ्या अनुभवात नाही काही तीर नाही मारलेलं. मी बाहेर पडलो आहे आणि ह्या गोष्टीला मदत आहेत. सरांनी जे सांगितले ते टूल्स आहेत. याशिवाय मी ह्या दोन्ही जे आयोजक आहेत यांच्याकडे एक लिंक असेल. तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. हे तुम्हाला त्या लिंक थ्रू तुम्ही एक सपोर्टिंग
सिस्टीमकडे जाताल, जे की विनामूल्य आहे, निनावी काम करतं. त्यामुळे मी या प्लॅटफॉर्मवरती सांगू नाही शकत आहे, बट उपाय आहे, जाऊ शकता. सगळ्यात आधी तिथं जावा. रिहॅबिटेशन सेंटर हे ते सर्व सजेस्टेड आहे, पण ते नंतर आधी हे असं माझी विनंती राहील. नक्कीच कोणतीही केस गॉन केस नसती. मी जगलो आहे, मेलेलो होतो, मरणार होतो, जिवंत आहे, नामवंत झालो आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. म्हणजे मुद्दामून हे मी आकर्षणासाठी सांगतो आहे, की जे आयर्नमॅन म्हणतात त्यात 4 किलोमीटर समुद्रात पोहावं लागतं, 180 किलोमीटर सायकलिंग करावं लागतं आणि 42 किलोमीटर धावावं लागतं. सलग हे 14-12 तासात 15 तासात करावं लागतं. हे मी 4दा केलं आहे. माझ्या वागण्याने मुलगा तेच करतो आहे आणि ह्यात तीर नाही मारलेला. परत मी सांगेल, माझ्यासारखा दारुडा बघतो ना जेव्हा, ते हेच म्हणतो का तीर मारला का बे? तीर नाही मारलेला, बट हे मला मिळालं आहे पुनर्जन्म. हा प्रत्येकाला मिळू शकतो. आपण गेलेल्या इब्रती सकट परत येते, सगळं परत येतं, लक्ष्मी परत येते, सगळं घर चांगलं चालतं. सो बी पॉझिटिव्ह, हिंमत नका करू. थँक्यू सो मच. म्हणजे थँक्यू. आम्ही हाच विचार करत होतो की पर्सनल एक्सपिरियन्सेस एखाद्या एपिसोडसाठी किती व्हॅल्यू ॲड करू शकतात, पण मला वाटतं आज तुमचे इतके जे आतून पोटातनं पर्सनल एक्सपिरियन्सेस येत होते ना, मला वाटतं त्याला काहीच तोड नाही, कारण तुम्ही ते सगळं अनुभवलंय, भोगलंय त्या त्या क्षणी. तर त्याच्यामुळे त्याची डेप्थ, त्याचं महत्त्व काहीतरी भलतंच आहे. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला दोघांनाही खूप आभार. तुम्ही मुक्तमुखवर आलात आणि खुसफुसच्या एपिसोडला कॉन्ट्रीब्यूट केलं. तुम्हाला एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. सरांनी सांगितल्यात त्या काही लिंक्स आम्ही डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, तर त्याही जाऊन चेक करा. तुमच्या ओळखीचे काही सोशल ड्रिंकर्स, अल्कोहॉलिक्स असतील तर त्यांनाही हे एपिसोड डेफिनेटली पाठवा. आणखीन काही याच्यावरचा फीडबॅक असेल तर तोही कळवायला विसरू नका. याच्या पुढचा एपिसोड आपण करणार आहोत ड्रग ॲडिक्शन आणि पॉर्न ॲडिक्शन याच्या संदर्भातला सुद्धा. तर आणखीन काही वेगळ्या सूचना असतील तर डेफिनेटली आमच्यापर्यंत पोचवा. भेटत राहूयात. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.